सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही, अंत काळीचा हा करणे विचार, वेचिती सादर घटिकापणे, मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ, अंतकाळीचा हा करणे विचार, वेचिती सादर घटिकापणे, तुका म्हणे देवांतरीला दुरी, डोळी अंधारी पडले, अंतकाळीचा हा करणे विचार, वेचिती सादर घटिका पडे, विठ्ठला 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 संभाजी महाराज, सूर्यपुत्र सूर्य तेजस्वी महाराणा प्रताप, राजराजेश्वरी अहिल्या माता, नर्मदा मैया आदिशक्ती मुक्ता, सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही, अंतकाळीचा हा करणे विचार, वेचिती सादर घटिकापणे, सुग्रीव मित्रं परम पवित्रं, सीताकलत्रं नोमेदगात्रं, कारुण्यपात्रं शतपात्रनेत्रं, श्रीरामचन्द्रं सततं नमामि, मनोजयं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रं, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। करू प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम
अवसरे चलन संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुर्ती तुझ लागे आपुल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजिती जना माझी असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मचकडी पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मचकडी पंढरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी राजनावेलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावावेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी अतिशय तोलामोलाचा अतिशय पारखून प्रसंगाची तिथी प्रसंगाचं चिंतन पाहून अतिशय चिंतनात्मक गोड अभंग आहे. अभंगाची रूपरेषा भारी आहे. ऐकण्यासाठी असं वाटतंय आजचं जे कीर्तन आहे ना जणू काही सप्ताहातला 7वा दिवस आहे. एवढी गर्दी आहे. आज पाहायला गेलं तर कार्यक्रम 1 दिवसाचा आहे, पण महाराष्ट्राच्या मातीत आणि खानदेश प्रांतात तुमच्या गावाचा एव्हा काही कोणी करू नये बुवा आता सध्या. हो बरं का कल्पेश महाराज, फक्त आता थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मला तुमचा पक्वाज आवडतो, फक्त मोबाईलमध्ये चॅटिंग करू नका थोडा वेळ. फक्त माझ्यावर लक्ष द्या. मी तुमच्यावर लई प्रेम करतो. तुमच्या लग्नात वाढीन बिन नाचीन बी मी. हो विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग द्वारदर्शनी कीर्तने द्वारदर्शनाचा प्रसंग आहे. जरी आजींचं 105 वय झालं असेल, आजी वयस्कर जरी असल्या, पण तुम्हाला सांगू का दादा, माय कोणत्याही वयात जाऊ द्या आईचं दुःख राहतं. माय येते शेवटी. आई गेल्यानंतर कार्यक्रम करणारा हा परिवार वेगळा. आणि काही माणसं आमच्या सारख्यांना सांगतात महाराज आम्ही दल्लींची चिठ्ठी वाचिली अलबाईल देवनी, असा बी बेरड परिवार भेटत सामने. एक लक्षात ठेवा, इथंभूत सर्व गोष्टींचा पारखून अभ्यास केल्यानंतर मी अभंग घेतलाय. विश्वाला आधाराची गवसणी घालणारे जगद्गुरु तुकोबाराय. आजच्या घडीला 15 लाख लोक ज्यांच्या पालखी सोबत चालतायत, रथासोबत चालतायत ना, आम्ही सर्वजण नाही. दादा फॅन राहू द्या तुम्ही, तो आवाज सर्व हे करून टाकेल. तुमची कायपात मोठी आहे, पण जाऊ द्या. जेव इथे मी करते का सांगेले नेमनी सुरू आम्ही. फॅन लावला का तो सर्व हे करून टाकेल. उठाला असं तुमचं म्हणणं बरोबर, फॅन लावायला पाहिजे, पण तो फॅन लावला का याच्यात हवा जाते आणि त्या हवेच्या आवाजामुळे माझं बोलणं कळणार नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी इतका सुंदर अभंग आहे जगद्गुरु तुकोबांचा. पण अभंग ऐकण्यासाठी मानवी वृत्तीत मानवी प्रवृत्तीत बुद्धीचं कौशल्य पाहिजे.
बुद्धीचं कौशल्य ज्याला आहे ना त्याला साध्यातला साधा विषय सुद्धा कळतो. आणि साध्यातला साधा विषय कळावा म्हणून इथंबूत इशारा दिला. सावधान ऐसे काय ते विचारा, विचारा आम्हाला. हे तुकोबरांची परिभाषा आहे. तुकोबरांची परिभाषा आपल्याला कळेल इतके आपण विद्वानही नाही आहेत, हुशारही नाही आहेत, प्रगतीशीलही नाही आहेत. आपल्याकडे काहीच नाही आहे, फक्त आपल्याकडे अहंकार शिल्लक आहे. अहंकार शिल्लक आहे. ज्याचे 2-5 अभंग पाठ आहेत ना त्याला अहंकार, ज्याचा हरिपाठ काकडा पाठ आहे ना त्याला अहंकार, ज्याला चांगलं कीर्तन करता येतं ना त्याला चांगला अहंकार. आणि तुम्हाला सांगू का, आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पहा, अहंकारी लोकांचा इतिहास उरलाच नाही दादा. अहंकारी लोकांचा इतिहास उरलाच नाही. तुम्हाला सांगू का, गल्लीतनं कोणत्या लोकाला रामराम घातला जातो, गल्लीत चालताना बोलताना कोणत्या लोकाला रामराम घातला जातो, हात जोडून सांगू का तुम्हाला, काही लोक परिस्थिती पाहून रामराम करतात. पण तो रामराम घातल्यानंतर तो माणूस पुढे गेला का रामराम घालणाऱ्याच्या हृदयात आसही नसते आणि आस्थाही नसते. पण सज्जन माणूस जाऊ द्या, नम्र माणूस जाऊ द्या, जर तो पुढे गेला ना आणि त्याला जर आपण रामराम घातलेला राहिला ना, त्याला रामराम घातल्यानंतर आपल्या हृदयाला 5 मिनिटं गारवा लागतो. ही सज्जन माणसाची उपस्थिती आहे. आणि अशा सज्जन माणसाचा साधू संतांच्या 18 बगड जातीतल्या मंडळीतला ज्यांनी कडच गाठलं त्या जगद्गुरु तुकोबांची परिभाषा आहे, सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा आम्हाला. काय विचारा तुकोबा तुम्हाला, काय गरज आहे आम्ही तुम्हाला विचारायला पाहिलं. असं तुम्हाला सांगू का, आपल्याला अजून कोणताच अनुभव संसाराला दिला नाही. तो एक एक अनुभव जगद्गुरु तुकोबांनी पाहिला होता, भोगला होता, सहन केला होता. आपण कोणत्या घरात जन्माला आलो, आपल्या आजोबाने 5-50 एकर जमीन कमवली असेल. आपण कोणत्या घरात जन्माला आलो, आपल्या घरी 50-60 म्हशी असतील. आपण कोणत्या घरात जन्माला आलो महाराज, 2-4 ट्रॅक्टर असतील. पण महाराज तुकोबाराय कोणत्या घरात जन्माला आले होते की तिथं पिढ्यानपिढ्या सावकारकी होती. आपल्याकडे सोनं पाहतो, आपण धान्य पाहतो. तुकोबारांच्या घरी सोन्याच्या गोण्या भरलेल्या होत्या. तुकोबांच्या घरी एवढ्या श्रीमंतीत आलेले तुकोबाराय सांगतात, संसार कधी हसवतो, संसार कधी रडवतो, परिस्थिती कधी चालतीची राहते, परिस्थिती कधी पडतीची राहते. फक्त संसारात आणि परमार्थात उतू नये आणि मातू नये म्हणून आम्हाला विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा आम्हाला. सोन्याच्या अंगठ्या घातल्या म्हणजे पंक्तीत बोट दाखवू नका. सोन्याची अंगठी घातली म्हणजे घर जाऊन बोट जाऊन घर दाखवू नका. तुमच्या अंगात किती नम्रता आहे आणि तुम्ही किती सुज्ञ आहात हे जर दाखवायचं असेल ना, त्या अंगठ्यांमध्ये वाढताना गोरगरिबाच्या घरी वाका आणि बुंदी वाडा, काहीतरी भाजी वाडा, मग लोक तुम्हाला बसायला खुर्ची देतील. हे आम्हाला विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा. पण कोणी आले हो संसारा सकडही, सर्वांनी विचारा. ज्यांना ज्यांना संसार आहे, ज्यांना ज्यांना प्रगती करायची आहे त्यांनी आम्हाला विचारा. पण विचारत असताना नम्रतेने सूत्र सांगितलं, आम्हाला हे नका विचारा की आमच्या कापसाला काय भाव भेटेल, आम्हाला हे नका विचारा की ढेपचा भाव कमी होईल का, आम्हाला हे नका विचारा. विचारायचंच असेल तर हे विचारा की आमच्यावर साधूची कृपा कशी होईल. विचारायचंच असेल तर हे विचारा, आमच्यावर देवाची कृपा कशी होईल. आणि हे विचारण्यासाठी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक इथंभूत कोणत्याही घटिकेला एकच लक्षात ठेवा, जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला धोका देणार आहेत, मृत्यू धोका देणार नाहीये. मृत्यू येणारच आहे, कागद आईने आहे, पण तो मृत्यू येत नाही त्याच्या अगोदर पहिलाच प्रश्न अंतकाळीचा करणे विचार, शेवटचा विचार करा. आणि तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, तुम्ही प्रॉपर्ट्या जाऊ द्या, पैसा पात्र जाऊ द्या, तुम्ही अंतिम काळीचा विचार केलाय ना राजे हो, म्हणून एवढी गर्दी कीर्तनाला बसली. अंतिम काळीचा विचार करा. आणि अंतिम काळीचा विचार करत असताना एवढी माणसं कीर्तन ऐकतात ना, त्याने अंतिम काळीचा एक विचार करा. पैसा पैसाच्या जागेवर राहील, इस्टेट इस्टेटीच्या जागेवर राहील. फक्त रक्ताची आणि शरीराची माणसं अशी जोपासा की आपला चेहरा पाहून आपल्याला कोणीतरी विचारलं पाहिजे, आबा आजारी आहेत का, आबा बरं वाटत नाही का, आबा काही अडचण आहे का. तुमच्या चेहऱ्यानं सांगितलं पाहिजे. इतकं सज्जनपणाने वागा. एवढ्या बाया कीर्तनाला आल्यात तुम्ही, अंतिम काळीचा सर्व मायमावल्यांनी हा विचार करा. मन करू नका.
माझं माझं करून काही शिल्लक राहिलं नाही. आजही काही लुगडावाल्या दल्लीसले पुन्हा मुंबई माझा आयल काही माणसे उईसन भेटाले तस कारण का त्या दल्लीसपा जास्त चवदार पदार्थ होतात नाही, फक्त कांदा आणि पिव्या मुरमुरा होतात, पण खावाड आणि दानत होती, बोलानी गोड दानत होती. आज आपला घरमा 1752 डबडा भरेले आहेत, पण काय म्हणा घरमान वकमनदार मा या वृत्तीने आपली माणसं परकी झाली. आणि ताईंनो दादांनो एकच करा हो, मरताना जिवंतपणी कोणाला तरी सहकार्य करा, मेल्यानंतर आपल्या डोलीला त्या माणसाने आनंदाने खांदा द्यायला पाहिजे. अंतकाळीचा करणे विचार, हा विचार करा. काही लोकांना असं वाटतं म्हणा पोरे म्हणी बाई म्हणा घर म्हणा ट्रॅक्टर म्हणा वावर, आम्ही कोणा लेवा मानीत आम्ही कोणा देवा मानीत, आमले पटत नाही हटत नाही, आमले कोणी चालतत नाही, आम्ही कोणा घर जावत नाही. अरे असा गणस शेत कोणा सारामाबी राहणार नाही, कोणा पोतारामाबी नाही राहणार. प्रेम वाटा, प्रेम चाखा. सोनं घालून माणूस विद्वान होत नाही, हातात अंगठ्या घालून माणूस श्रीमंत दिसत नाही. एकच काम करा ना राजे हो, आपण ज्यांच्यासाठी रात्रपात कष्ट करतोय ना, ती संतती सुद्धा एक दिवस धोका देते आपल्याला. कलियुग गया. रात्रन पहाट जो बाप कधी वाघाला घाबरत नाही, जो बाप कधी बिबट्याला घाबरत नाही, जो बाप कधी जनावराला घाबरत नाही, तो बाप जसा कळता झाला तसं दुसऱ्याच्याकडे सालदारक्या करता करता थकून गेला. काम करता करता हाडाचं काढं केलं तरी कुठंतरी संसाराला चाटूचा घाटू लागल्यानंतर, संसारात थोडीशी प्रगती झाल्यानंतर, अरे प्रत्येक घरातला बाप चांगल्या वैभवात सुद्धा पोराला अर्ध्या रात्री सोलापुरी चादर पंघरवून रात्री मोटरचं बटन दाबायला जातो. त्या बापाला विचारा तू पोराला का उठवलं नाही, विचारा त्या पोराला बापाला. मी असे असंख्य बापांची मुलाखत घेऊन आलेला माणूस आहे. मी बऱ्याचदा अशा वयस्कर माणसांना शेतातल्या बांधावरती रस्त्यावरती जात असताना विचारलं, आबा नाना तात्या, अरे जाया जमानानं ऐकूया करणार तुम्ही लोकेशनगर सालदारक्या करात गवते काबात हावते भरात पाणी वाये. अरे आता पायात चप्पल नसताना तू दुसऱ्याच्या घरी काम करणारा माणूस, आज तू आनंदाने हिरणारा फिरणारा माणूस, तू काय गरज आहे रे तुला रात्री आहे जाण्याची. प्रत्येक 35ल्या आतल्या तरुण पोराने या शब्दाकडे लक्ष द्या. बापाचं उत्तर काय आहे? बाप एकच सांगतो, अरे महाराज जाया जमानानं ऐकवाया जाया तेलवर मीठ आणि मीठवर तेल राहायनी, घरमा जर बाजरीन भाकर राहिनी तर लोणचाना खारमिता दिन काढना पडेल. आज ईश्वरने चांगली दिनी कृपा वेगळीच बटी आबादानी आहे. फक्त एकच शे आज संसारना चांगला डोलार आहे, फक्त मना पोऱ्या दुसऱ्यांना बांधवर जावाल नको. ईश्वरने ऐकलं पदरले बांधी दिलं. आज जाऊ दे, आज ऐकवाय करा दिनेत, पण मनाजीवर तो सुकणाराही राहिना. हे बापाचं धोरण आहे. बाप डोरेसना झाडझुड आवरी ठेवजना अर्थ असा नका समजा की बाप रिकामा आहे. बाप चारा तोडी ठिराणा येणार अर्थ असा नका समजा की बापले काम नाही. बाप फक्त एकच विचार करत की मी जे करना ते थकणू बाळगणू आता मना पोऱ्याले या दिन येवाल नको, म्हणून हे बापाचं कर्तव्य आहे राजो. घरामध्ये अनेक सुना आहेत, सासूला टचकन बोलून डोळ्यातनं पाणी काढणाऱ्या आणि महादेवाला 3-3दा पाणी टाकणाऱ्या. हात जोडून एकच प्रार्थना आहे, सासूला सासूचा आदर द्या, सुनेनं सुनेच्या आदरेत राहा. अरे ज्या बाईला तुम्ही टचकन बोलून डोळ्यातनं पाणी काढतात ना, तिने तुम्हाला वाजत आणलं, गाजत आणलं, भर भाऊबंदकीत बीज मिरवलं, आहो टाहो फोडला. आम्ही या सोयरासनी पोर करी, आम्ही त्या गावनी पोर करी, नाकलाई सोयरा जिकात आणि जसले नाकलाई जिकात यासनी पोर भर भाऊबंदकीमा नाकनं पाणी उतारस. त्या दिन प्रश्न पडतो की मंगळ हे नोहे कन्या पुत्राधी. स्वतःची संतती. वयस्कर माणसं सांगतात, महाराज 7:30 लागतीना चालतं, शनीपा जातो, शनिदेवर जातो, पूजा करतो, पाठ करतो, शनीना कोप चालना जाता. पण विद्वान माणूस, कर्तबगार माणूस कोठेच हारत नाही, पण जनपा हरिजास, स्वतःना पोटपा माणूस हरिजास. आज जे जे माणसं बाप म्हणून सर्टिफिकेट मिरवत असतील ना, हात जोडून सांगतो कलियुग आहे. कोणताच पोऱ्याना जीवर बारी भरू नका. आज न्यारा नकरा दाकाडी तर काल दी न्यारा नकरा दाकाडी. आज
आज वाटतं आपला आहे, उद्या बदलून जाऊ शकतो. परिस्थिती गंभीर आहे. एकदा जर आपली संतती ग्रासायला लागली ना, आणि एकदा जर आपली संतती आपल्या विरोधात गेली ना, हे कीर्तन ऐकणारे सज्जन विचाराची माणसो, तुम्हाला साडेसाती चालेल, तुम्हाला शनीचा कोप चालेल, पण स्वतःची संतती विरोधात गेली ना, माणसाला जमीन वाढ देत नाही, पण माणूस जमिनीवर मेलेला असतो. फक्त धड चालतं. मग हे जर सुधरून घ्यायचं असेल आणि व्याख्यात बदलायचं असेल तर एकच काम करा ना, मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक. मुलांना शिकवा, मुलांना फार मोठं करा, फार प्रगतीवर घेऊन जा, शिक्षणाचा पायंडा घरात घाला, पण शिक्षणासोबत संस्कृती जपा. प्रत्येक ताईनं, माईनं, दादानं एकच काम करा राजो. पोरग तुम्ही अंबनेरला टाका, पोरग तुम्ही धरणगावला टाका, पोरग तुम्ही पारोड्याला टाका, तुमच्या दारी गाड्या येतील, पोरांना घेऊन जातील, पण एक काम करा, घरातल्या प्रत्येक सुनेने, घरातल्या प्रत्येक पोरानं, अरे आपला पोरगा पाठीला दप्तर टांगत नाही, आपला पोरगा पायात चप्पल घालत नाही, प्रत्येक जबाबदार सुनेनं एकच काम करावं की पोराला शाळेचं दप्तर पाठीला लागण्याच्या अगोदर तुम्हाला उद्याचे दिवस सुखी काढायचे असेल तर एवढंच सांगा, पोराला पायातली चप्पल काढ, पाठीतलं दप्तर काढ, पण घरातल्या पहिले आजीबाबांचा पाया पड. पोरगा आजीबाबांचा पाया पडला का देव्हाऱ्याजवळ नमस्कार करायला पाठवा. ज्या घरात देव्हाऱ्याजवळ पोरग वागतं आणि आजीबाबांचा पाया पडतं, असं म्हणू नका की तो माझा पडला नाही काय बिघडतं. तुम्ही आज त्याला वाकाडशात तवे कालदी तुम नामा त्याला विठ्ठल आणि रखुमाई दिखी. जर तुम्ही आज त्याला मक्काना कणीस ना ताट ठेवशात, कालदी तो हातमा कटोर दिन गली माकाडी. हे जर येऊ द्यायचं नसेल तर सावधान. ही पार्श्वभूमी अंतकरणात आणा. आज 105 वर्षानंतरही जर आपण आजीचं उत्तर कार्य करत असू आणि एवढ्या दिमागदार सोडात करत असू तर प्रत्येक नातवंडांपासनं तर पहिला तर मुद्दा 4 पिढ्या पाहिल्या आजीने. मुलगा, नातू, पंतू आणि जंतू, या जंतू पंतू नातवापर्यंत या घरात संस्कार जिवंत होते, म्हणून हे 105 वर्षाचं कार्य उभं राहतं. हे कार्य चालतं. आणि हे जर तुमचं आणि माझंही व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाला हात जोडून एकच विनंती आहे, दादा आपल्या वागण्यात एक तत्व ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. आपलं कार्य चांगलं ठेवा. कार्य जर चांगलं झालं तर आपल्या पोरांना विठ्ठल आणि रखुमाई आपल्या वागण्यात दिसेल. पण एक लक्षात ठेवा, पैशाच्या मोहात आणि इस्टेटीच्या भानगडीत पडाल आणि माझं जर कराल तर आपल्याच लेकरांना उद्या संस्कार हुसकून जातील. आणि म्हातारपणी ज्यावेळेस मुलांकडे हात पसरवायची वेळ येईल त्यावेळेस आपल्या पोरांच्या डोळ्यात अहंकाराचा धूर राहील, ममतेचा धूर राहील, प्रेम आटलं जाईल आणि प्रश्न पडेल आपल्या लेकरांना की तुका म्हणे देव अंतरीला दुरी. देव जवळ होता पण त्याच देवाने संस्काराचं पान कुठंतरी अपूर्ण ठेवलं, म्हणून आपलीच रक्ताची नाती आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून एकच काम करा. तुम्हीच रुखमाई आहात, तुम्हीच पांडुरंग आहात, तुम्हीच संसारातले प्रदीर्घ हुशार माणसं आहात. फक्त एवढंच करा, सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकडही. आणि सावधान अवस्था जर प्राप्त करायची असेल तर सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होताना आपल्या मुखातनं एवढा शब्द फुटू द्या, मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आजींच्या उत्तर कार्य गंधमुक्तीच्या निमित्ताने अतिशय देखणा सोहळा हा राजयोग
आजींच्या नशिबी होता, प्रारब्धात होता. मला तरी असं वाटतं येणाऱ्या पिढीला एक संकेत आहे. या लोकांनी म्हातारपण पाहिलं, आपण नाही पाहू शकणार. बरं, आपल्याला म्हातारं व्हायचा चान्स नाही आहे. आपला केरो चायना नागत मोबाईल पुढे जाई सांगता येणार. पहिले दुकानात गेलो का आपल्याला प्रश्न पडायचा, दुकानदार आपल्याला एक सल्ला द्यायचा, काय माहिती आहे का, दादा हा मोबाईल चायनाचा आहे, आमन्या पायऱ्या उतरी घ्या का, ये नी गॅरंटी नाही. आता आपला देह चायना होऊन गेलाय. 1.5 महिन्यापूर्वी महाज कीर्तनात बाबा वारून गेले, आणि ज्या बाबा कीर्तन ठरवलं होतं तोच बाबा. एक लक्षात ठेवा, म्हणजे वास्तविकता असे तुम्हाला सांगू का, अतिशय गंभीर परिस्थिती आहे. पण आजीच्या नशिबाच्या शिदोऱ्या म्हणा का आजीचं प्रारब्ध म्हणा, 105 वर्षाचं वय ज्या घरात आजीनं पाहिलं बुवा, तिथल्या सर्व सुनांना, सर्व मुलांना, सर्व नातवंडांना, पंतूंना, जंतूंना एकच सांगतो, नारदाच्या गादीवरनं ऐका ना दादा, नर्मदा मायाचा सेवक आहे, एक तत्वानं सांगू का, तुमच्या पूर्वजांनी 105 वर्ष वय गाठलंय ना, तुम्हाला सुद्धा तेवढं आयुष्य भेटेल. फक्त एकच काम करा, एकतरी माड रोज रामकृष्ण हराची घरात जपा, एकतरी माड जपा. तुमच्या घरात एकतरी माड जपली गेली ना, आता एवढा खर्च चालू आहे, एवढं सर्व काही विधान चालू आहे ना, सर्वात मोठी साधना एकच आहे, खाली बसून घ्या ना. आता कोणी डिस्टर्ब करू नका. मी सर्वांना हात जोडून एक विनंती करतो, बुवा माझा कितीही जवळचा संबंध असला ना तरी मी कोणाचं सहन करून घेत नाही. पहिला मुद्दा तर मी त्याच माणसांचं तोलतोल करणारा बाबा नाहीये. मी खूप नम्रतेने सांगतो, मला कार्यक्रमात डिस्टर्ब करू नका. अतिशय तोलामोलाचं जीवन या बागुल परिवारातील खेडीढोक या गावातील असं घर नाही की या घराशी त्या माणसांचं गावातली मंडळीची नातं नाही. आणि 105 वर्षाच्या आजी सर्वांना सोडून गेल्या महाराज. मी बोलेल आजी काय असते, मी बोलेल नातवाचं प्रेम काय असतं, मी बोलेल म्हाताऱ्या माणसाचं आवरताना सुनेला नात सुनेला काय करावं लागतं, मी बोलून जाईल सर्व विषय. पण बोलताना एक सांगेल, काहींना माझं बोलणं गोड लागेल, काहींना माझं बोलणं झुलेल बी. कारण गंमत काय, ज्या करतात नाही ना त्या सकाळी उठी बाबा मारतात, बाबाने असं बोलायला नको पाहिलं होतं, बाबा जाऊ दे तू ठिकाणवर नाही म्हणेन तुला मुंग्या लागण्यात. बऱ्याच जणांना झोमतं ते. पण तुम्हाला सांगू का, एवढ्या मोठ्या परिवारात, अरे जिथं फक्त घरातले नातू 14 आहेत आणि मुलींचे जर पकडले तर 7, इथला बी जर निघा तरी आजीकडे केवढी सावली पडली असेल महाराज. अतिशय गोकुळासारख्या कुटुंबातनं यशोदाबाई देवसिंग पाटील बागुल परिवारातल्या आजी, ज्या बाबांसोबत संसार केला आनंदानं, देवसिंग सजन बागुल, अतिशय मोठ्या परिवारात 5 मुलं 3 मुली, मोठे चिरंजीव शिवाजी देवसिंग पाटील, बापू देवसिंग पाटील, युवराज देवसिंग पाटील, नाना देवसिंग पाटील, आबासाहेब देवसिंग पाटील. आजींच्या 3ही कन्या अलकाबाई सत्यसिंग पाटील, सुनंदाबाई दत्तू पाटील, रंजनाबाई बापू पाटील. या बागुल परिवारातील एवढ्या मोठ्या परिवारातील आजी गेल्यानंतर या कार्यक्रमाला कीर्तन म्हणाल तुम्ही, या कार्यक्रमाला कीर्तन म्हणाल, पण शास्त्राचा शब्द याला राजसू यज्ञ म्हणतात. आपल्या घरातलं कोणीतरी गेल्यानंतर हा कार्यक्रम, ही यज्ञाची आहुती पंडूराजांसाठी केली होती पांडवांनी, त्याला राजसू यज्ञ म्हणायचे. पण कलियुगात राजसू यज्ञ करणं शक्य नाही, कारण कलियुगातला आणि त्या काळातला विषय जर घेतला, राजसू यज्ञ करण्याचा खर्च असा आहे की 35 हत्ती एका वेळेस त्या यज्ञात तूप टाकतील, हत्तीच्या सोंड्याचं इतकं मापाचं, तेव्हा तो यज्ञ होतो. पैशाचा जर खर्च कराल तुम्ही तर तुमच्या गावाच्या एवढं मोठं चिंचेचं झाड घ्या, आणि चिंचेच्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढा पैसा घ्या, तेवढा राजसू यज्ञाला लागतो बुवा. पण आता कलियुगात तेवढं शक्य नाही. म्हणून आपण नाशिकला नारायण नागबल्ली करण्यापेक्षा आपण वारकरी संप्रदायाशी नातं जोडल्यानंतर आपण
आपल्या दिवंगत आत्म्यासाठी, घरातील मोठ्या लोकांसाठी आपल्या दारी कीर्तन प्रवचनाची साधना जरी केली तरी सूत्र सापडतं, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. हरीचं रूप, हरीचं गुण ज्या आजींसाठी केलंय ना महाराज, एक लक्षात ठेवा. गरुड पुराण असं सांगतं की ज्याच्यासाठी कीर्तन केलं जातं, ज्याच्यासाठी प्रवचन केलं जातं, ज्याच्यासाठी अन्नदान केलं जातं, अहो उत्तर कार्य गंधमुक्तीला ज्याच्या घरासमोर या सर्व घटिका पार पाडल्या जातात, तर ज्ञानोबाराय त्याला सूत्र देतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो हरि पाठ कीर्ती मुखे जरी गायो. हरि पाठ कीर्ती मुखे जरी गायो. पवित्र तो होय वेदाचा वेदाचा हो हो. पवित्र तो होय वेदाचा वेदाचा हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पवित्र जो ओ हे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाये पवित्रती होय देह त्याचा पवित्रती होय देह त्याचा हरि पाठ कीर्ती मुखे जरी गायो. पवित्रती होय देह त्याचा ओ पवित्रती होय देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. दिवंगत आत्म्यासाठी केलेली ही घटिका आहे ना, आजींचाही आत्मा पवित्र झाला. आजींचे जे काही घरं असतील तिथं वास्तूही पवित्र झाली. त्या घरात मध्ये सदैव राहणारी माणसंही पवित्र झाली. आणि आज नातवंडांनी, नातूंनी, पंतूंनी, जंतूंनी, मुलांनी, सुनांनी, नात सुनांनी या सर्व घटिकेला अनुमोदन देत असताना त्या घरात कीर्तनाचं फक्त वातावरणाचा फक्त शब्द जरी फुटला असेल आणि गरुड पुराणाच्या माध्यमातनं त्या आजी 3 मिनिटं आजच्या घटिकेला तो शब्द ऐकून जरी गेले असतील तरी ऐका ना, ज्ञानोबारायांचं सूत्र आहे. ज्ञानोबाराय हरिपाठातनं सांगतात, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या कीर्तनाने प्रवचनाने फायदा काय आहे? पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. पण ऐका ना, कधी मोकळा होतो माहिती आहे? आपल्या दारी कीर्तन झालं पाहिजे, आपल्या दारी प्रवचन झालं पाहिजे. माझे शब्द नाही आहेत, संतांचे शब्द आहेत. भाग्यवंता घरी भजना कीर्तन भाग्यवंता घरी भजना कीर्तन. हे भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन हो भाग्यवंता घरी भजना कीर्तन भाग्यवंता घरी भजना कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन हो त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन कोणाच्या हलक्याची वाट पहा नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदनाने ज्यांची वाट पाहावी अशा आजींचं जाणं झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबियांनी बागुल परिवाराने आयोजन प्रयोजन केलेला हा एक दिवशी कीर्तन महोत्सव अतिशय सुंदर आहे. वातावरण खूप गोड आहे. या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य आदरणीय परमपूजनीय कल्पेश महाराज
अतिशय गोड पकवाज वाजवतात त्यांचे सुद्धा आभार. मला वाटतं महाराजांचं गाव पाटोंदा. मला वाटतं परवा ही लई जोरात पकवाज वाजवला महाराजांनी दणकून. आजही त्याच पद्धतीनं दणकून पकवाज वाजवतायत. कल्पेश बुवा तुमचं पकवाज वाजवणं गोड आहे, तुमची स्माईलही गोड आहे, तुमचे सुद्धा आभार. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे कीर्तनाच्या माध्यमातून आदरणीय आमचे दीपकजी महाराज स्वतः उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो. दीपक बुवांच्या बाजूला असणारे महाराज छोटू महाराजांचे सुद्धा आभार मानतो. आदरणीय परमपूजनीय हार्मोनियमवरती असणारे आमचे दादा, लई गोड हार्मोनियम वाजतात तुम्ही. म्हणजे मला अपेक्षा होती तसाच माणूस बोलवला बुवा तुम्ही. माझी फक्त एवढीच भूक राहते, दुसरं मला गायनात थोडंसं कमी राहिलं, वाजनात थोडं कमी राहिलं चालतं, पण हार्मोनियम माझ्यासाठी प्राण आहे. म्हणजे लई गोड. म्हणजे मी दादा तुमचे सुद्धा आभार मानतो मनापासून. दादांचं नाव आबासाहेब. तुम्ही आलात ना, मला मी कन्फ्यूज होतो तेव्हा, पण माझी शंका काढली ती पूर्णत्वाला गेली. मी तुमचे सुद्धा आभार मानतो. विनेकरी बाबा गावातलेच का? विनेकरी बाबा सुद्धा गावातले आहेत. गावातली भजनी गावातलेच ना दादा सर्वजण? तुम्ही रामेश्वरून आलेत का? तुम्ही बाबा तुम्ही रामेश्वरून जी मंडळी आली आहे. आता तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण पंचकृषीत माझं पहिलं कीर्तन रामेश्वरला झालेलं आहे. मी तिथून प्रख्यात झालेला माणूस आहे. हो, म्हणजे आदरणीय परमपूजनीय मला ज्यावेळेस कीर्तनांची गरज होती बरं का मंडळी सर्वजण ऐका, आज तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी अपेक्षा करतात, पण ज्यावेळेस मला कीर्तनांची गरज होती, मला कीर्तनं खूप अर्जंटली होते, म्हणजे मला सर्व काही होतं पण कीर्तनांचा साठा कमी होता, त्यावेळेस आदरणीय आमचे महेंद्र दादा रामेश्वरकर यांनी त्यावेळेस त्या काळात खूप मोठं सहकार्य केल्यानंतर आजही मला आठवतं की मला आज संपूर्ण महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करत असेल, पण मी उपकाराची जाणीव ठेवणारा माणूस आहे. माझ्यावरती नितांत पडतीच्या काळात या रामेश्वर नगरीतील सर्व मंडळींचे सुद्धा आभार आहेत. आमचे महेंद्र दादा तुमचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत. मी दादांचे सुद्धा मनापासून आभार करत असताना आमच्या या कार्यक्रमाला लागलेलं सुंदर म्हणजे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे दिनू दादा. आणि दिनू दादाचा काय प्रचार सांगावं दादा, माझ्यापेक्षा तुमच्या घराघराशी नातं जास्त जोडलंय त्या माणसाचं. हो, मग ऐका ना, म्हणजे प्रत्येकाशी नातं जुळलंय, कथेला ते, कीर्तनाला ते. ओ, तुम्ही कीर्तनकारावर एवढं प्रेम करत नाही तेवढं त्यांच्यावर प्रेम करतात. फक्त अपेक्षा एकच आहे, तुम्ही त्यांना चांगलं खाऊ घालत जा बुवा, त्यांची तब्येत सुधरवा. हो, अतिशय गोड माणूस आहे, नम्र माणूस आहे आदरणीय आमचे दिनूदादा, ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक. ऐका ना, आपल्या जळगाव जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर जर या गावाचा इतिहास पाहिला, खेडी ढोकचा इतिहास जर पाहिला आणि या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जर पाहिलं ना दादा, तुम्हाला सांगू का, प्रत्येक कीर्तनकाराला मनातली इच्छा आहे की मी आता खेडीडोकमध्ये कीर्तनाला जायला पाहिजे का. अरे ज्या गावात मनोज महाराजांच्या माध्यमातून 800 पोरं, 800 म्हणजे सोपा आकडा नाहीये. अरे घराघरातला एक एक माणूस ज्या माणसानं वारकरी नात्याशी जोडला त्या गावात मला नाही असे असंख्य कीर्तनकारांना इच्छा आहे आता तुमच्या गावात यायची. ऐका ना, आदरणीय परमपूजनीय आमचे मनोजजी महाराज यनगावकर यांच्या माध्यमातून या गावात भक्तीचं वातावरण चाललं, भक्तीचा मळा तयार झाला. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरले गेले, इथं महाराणा प्रतापांचे विचार पेरले गेले. एक एक पोरगा हिंदू धर्मातला जागृत झाला आणि गड्यात माड घालत असताना महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जर माझ्या ढेकूचं गाव जात असेल, मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो, ज्या ज्या घरातलं लेकरू माडकरी झालं असेल ना, त्या घरातल्या माता पित्यांना फेट्या सहित दंडवत करतो. हो, सांगताना एवढंच सांगेल की तुमच्या घरात आज जी लेकरं माडकरी झालेत ना दादा, त्या माडकऱ्या लेकरांमुळं, ऐका ना, पवित्र लेकरांमुळे मी त्यांच्या माता पित्यांना सुद्धा धन्यता देतो. महाराज आपोली याहिता असे जो जगत आपुली हिता जगत आपुली आहिता जगत, आपुली आहिता जगत. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, ओ धन्य माता
जागता धन्य माता पिता तयाची या. तुम्हाला सांगू का दादा, जेवढी लेकरं मनोज बाबांच्या माध्यमातून माडकरी झालेत ना, ऐका, 700 आकडा सोपा नाही, 800 आकडा सोपा नाही. इथंभूत तुमच्या गावात एका सिंगल कार्यक्रमाला एवढी जर गर्दी जमत असेल ना, एवढी जर गर्दी जमत असेल ना, तर तुम्हाला सांगू का, तुम्ही सर्वात तरुण मंडळाने केलेला हिंदू धर्माचा प्रचार घराघरापर्यंत पोचला राजीव. आज एवढ्या मुली कीर्तनाला बसल्या आहेत ना, एवढ्या मायमावल्या कीर्तनाला आहेत ना, एवढा समाज कीर्तनाला, याच्या मागे सर्वात मोठं श्रेय सर्व गावातील तरुण मंडळीचं आणि तुमच्यावर आशीर्वाद असणाऱ्या मनोज बाबांचं आणि तुम्हाला पावलोपावली सहकार्य करणाऱ्या महेंद्र दादाचं, सर्व मंडळींचं. या कार्यक्रमाला अतिशय गोडवा निर्माण करण्यासाठी मला दादांनी फोन केला. दादांचं नाव जितू दादा. जितू दादा, मी तुमचं नाव मोबाईलमध्ये गावावर सेव्ह केलंय, त्याच्यामुळे एक शंका. जितू दादांचा आणि मला महेंद्र दादांचा फोन आला. जितू दादा तारीख विचारत होते, महेंद्र दादा डायरेक्ट आदेश देत होतं, तारीख घ्यावीच लागेल, कुठं का असेत ना. सर्व्या प्रेमापोटी इथं येत असताना भरपूर म्हणजे माझा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. सर्व मंडळींमध्ये आज अतिशय वातावरण गोड आहे. साऊंडवाले दादाही अतिशय गोड आहेत. मला वाटतं दादा धरणगावकर का, धरणगावहून आलेले साऊंड सिस्टीमचे मालक, तुमचे सुद्धा आभार. मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचवलं, आदरणीय आमचे निखिल महाराज, त्यांचे सुद्धा आभार. मला वाटतं सुंदरपट्टीहूनही मंडळी आलेली आहे, त्यांचे सुद्धा आभार. पंचकृषीतनं आलेली मंडळी आहे. मनकडे द्या का तुम्ही आधी, फक्त आता गावाला सगळ्या का ऐका ना, सर्व मंडळीचे पंचकृषीतनं आलेले मंडळींचे आभार. जर यदा कदाचित माझ्याकडनं कोणाचं नाव सुटलं असेल, बरीचशी मंडळी वयस्कर मंडळी आहे, पितृतुल्य मंडळी आहे, ऐका ना, मोठ्या हृदयाची माणसं आहेत. एखाद्या वेळेस मला नाव सांगता येणार नाही, कारण माझं पहिलं मुई आहे. मला 2-1 मुई नांदाडा तुम्ही, माझंही लक्षात येईल ना, कोणले बोगनामा धरणं पडी, कोणले कसं धरणं पडी. सर आम्हाला 1-2 मुळातच लगेच समजून जातं. ऐका, सर्वजण तोला मोलाची माणसं आहेत. एखाद्या वेळेस माझ्याकडनं कोणाचं जर नाव सुटलं असेल तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. अभंग गोड आहे, अभंगाची पार्श्वभूमी सावधान ऐसे काय ते विचारा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हाला विचारा महाराज, सावधान शब्द इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. जेवढा वाचायला सोपा आहे ना, तेवढा वागायला सोपा नाही ना. सावधान, सावधान कुठं लिहिलेलं असतं? रस्त्यावरती. सावधान, गाडी हळू चालवा, पुढे धोक्याचं वळण आहे. तरी काही पाठी दिकत नाही, असा गाडी कुदाडतस, असा गाडी कुदाडतं नि जो घसडावतस, तवय त्या पाठीकडे दखत, पाठी लिखेल होती, अरे सुधारणं नाही का तुले? ऐका ना, काही सावधान म्हणजे काय? जिथं गतिरोधक आहे. काय सावधान म्हणजे गतिरोधक आहे. तुम्हाला सांगू का, अजून सोपं करून सांगू का, कधी कधी आपल्या जवळच्या माणसांना या शब्दाचा राग येतो बरं का. सावधान हा शब्द कुठं लिहिलाय माहिती आहे का? प्रत्येक विमलच्या पुडीवर लिहिलेला आहे बरं का. प्रत्येक विमलच्या पुडीवर सावधान हा शब्द लिहिलाय. बरं, सावधान लिहिताना त्यांनी असं अंडरलाईन केलंय, खाऊ नका, याच्याने कर्करोग होतो, याच्याने कॅन्सर होतो. बहादर तटेफाट टाकतस, जटे लिखेले ना, तटेफाट टाकतस आणि मग खातस. बरं, मग काही ना प्रश्न आहे, काही सांग, महाराज मला वाचता येत नाही. मग तुला वाचता येत नाही ना, मग तटे निशाणी दिले असं मुसड सडी, तुना दात खुईना 32 अशी तेनी निंगी. ओहो, काही सांगतात महाराज मला चित्र बी नाही समजत, मग त्यावर 3रा टप्पा दिले, असे कवटीदा काढले, 2 हाडके दिले, बिन सारी सरकडाना निघशी, सारी सुद्धा सरकडाना टाइम येवा नाही. अरे ज्या विमलच्या पुडीवर डायरेक्ट सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे की खाऊ नका, तरी काही बहादर ते इथलं बच्चर असणार, ते त्यांना टाक कसा हलावतस, आता हलावताना तर असा पराक्रम तर करतस, त्या काय सोनं खायरानू का चांदी खायरानू भाऊ मी, आणि त्या कालाई कुलाई गई का ती पटी खावाय गी का ती अशी फेकतस त्या, म्हणजे देवल्या सांगतस त्या, तू फक्त जागा रिकामी कर, मी हीच राहीनो, तू फक्त जागा रिकामी कर. एक लक्षात ठेवा राजे हो, अरे आपण माणूस म्हणून जन्माला पुन्हा येणार,
नाहीत महाराज. नरदेह पुन्हा पुन्हा भेटणार नाही असं बेसावध वागू नका. या नरदेहात आलात ना, या नरदेहाचा फायदा एकच आहे महाराज, देवाचं भजन करा. नाही देवाचं भजन करता येत असेल ना, निर्व्यसनी राहा, पैशाला जीव लावा, उद्योग धंदा चांगला करा. तरी काही काही माणसं म्हणतात महाराज कसलीच काही गरज नाही हो, आमचा लई मोठा वशील आहे. जरी आम्हाला मृत्यू आला ना, डॉक्टर घरचे आहेत, जळगाव जिल्हा ताब्यात आहे. महाराज तुम्हाला सांगू का, अरे जगात आधी राज्य होतं अजितदादांचं. जगात युवराज होता तो माणूस, महाराष्ट्राचा राजाचा पोरगा होता. सर्व तरुण मंडळी लक्षात ठेवा, देवाचा खेळ कसा असतो पहा. अरे जबरदस्त माणूस होता. सर्व मंडळी, तुम्ही आता मला उत्तर द्या तुम्ही, त्यांचं जर हृदय फेल झालं असतं, त्यांचा पाय मुडला असता, त्यांचा हात मुडला असता, जाऊ द्या, रक्ताचा थेंब ना थेंब खराब झाला असताना, त्यांच्याजवळ एवढी संपत्ती एवढा पैसा होता, त्यांनी रक्ताचा थेंब ना थेंब बदलवला असता, त्यांचा डोक्याचा एक केस बदलवला असता त्यांनी. पण देव येतो चौथ्या क्षणाला, जेव्हा घात झाला, ॲक्सिडेंट झाला, विमान फुटलं, तर 5व्या क्षणाला एवढ्या मोठ्या माणसाचा कपडा सुद्धा ओळखू दिला नाही होते ना, कपडा सुद्धा ओळखू दिला नाही. देवाचा झटका चांगला नसतो, कारण तो देव आहे. त्याचं सूत्र आहे, देव रंगारी रंगारी त्रिभुवनांचा त्रिभुवनाचा खेळ करी, त्रिभुवनाचा खेळ करी. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करे, त्रिभुवनाचा खेळ करे, त्रिभुवनाचा खेळ करे. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करी, त्रिभुवनाचा खेळ करी, त्रिभुवनाचा खेळ करी. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करे, त्रिभुवनाचा खेळ करे, त्रिभुवनाचा खेळ करे. खेळ करी. सूत्र आहे, देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करी. अहो एवढी सत्ता राहताना तो माणूस ओळखला कशावर गेला, या घड्याळवर. मी ते रोज गडाय वापरायला लागलो. म्हणजे जाऊ द्या भाऊ, के रोज बी काही बी होई. हो 10-12 दिवसापूर्वी मी मोबाईलवरती पाहत होतो बरं का दादा, मोबाईलवरती पाहत होतो. मोबाईल पाहणाऱ्या पतीने, म्हणजे घरचा माणूस मोबाईल पाहतोय, घरचा माणूस मोबाईल पाहतोय, पत्नीला मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीने मोबाईल घेतला, माणसानं ओढून घेतला, दिला नाही पत्नीजवळ. पत्नीला राग आला, पत्नीनं एकच केलं, कुकर घेतला आणि डोक्यात टाकून दिला. कुकर घेतला, डोक्यात टाकून दिला, माणूस मेला. मेल्यानंतर त्या बाईनं काय केलं, आपल्याकडे ते हिरव्या टाकी असतात ना पाणी भरण्याच्या, त्या पाणी भरण्याच्या टाकीत त्या माणसाला पाण्यात बुसकून दिलं. म्हणजे असं दाखवलं की यांना झटका वगैरे आला बुवा, हा पाण्यात पडला बुवा, मी घरी आलो बुवा, पहिले कुकर बी दे का, पाणी टाकी बी दे की. आणि आमच्या आईला सांगितलं, म्हणते दोन्ही इकी टाक, ठेवू नको, कोणता टाइम चाली सांगता येणार नाही. एक लक्षात ठेवा, देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करी. खेळ. एका दिवसात तो सर्व सूत्र बदलून टाकतो. एका दिवसात 10 तारखेपर्यंत असा पाऊस पडला, त्याने असा पाऊस पडला की ज्या दुष्काळीनं वातावरण म्हणे ना, त्या विचार करायला लागेल तो बंद पडी का. आणि 10 तारखेनंतर 11 तारखेनंतर असा पाऊस बंद केला त्याने, 2 दिन बड्या वाफा बी कर टाक्यात, पाणी बी सुकाट टाक. त्याचा खेळ न्यारा आहे महाराज, तो सोपा नाही. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा खेळ करी. खेळ करी. विशेष आहे त्याचं. आपण फक्त एकच काम करा, देव होण्याचा प्रयत्न करू नका ना, संत होण्याचा प्रयत्न करू नका. आपण फक्त त्याच्या नामचिंतनाची घोकणी करा, त्याच्या नामचिंतनाची घोकणी करा, एवढंच करा. जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर सर्व सहन केलं, तेव्हा तुकोबाराय सांगतात सावधान ऐसे काय ते विचार. आणि सावधान या शब्दाचं तत्व काय, जिथं लिहिलेलं आहे तिथं फाडून टाकलं, जिथं चित्र दिलं होतं ते फाडून टाकलं, जिथं कवट्या दिल्या होत्या ते फाडून टाकलं. तुम्हाला सांगू का, माणसं खूप हुशार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्यापेक्षा जनावरं सावध आहेत. बरं, आपल्यापेक्षा जनावरं सावध आहेत. तुम्ही म्हणाल महाराज काय, आता आपण एवढे सर्व शेतकरी माणसं आहेत, मला खरं सांगा, खोटं बोलायचं नाही, गावे गाव प्रत्येक शिवारमा डिप्या उघड्या आहेत.
कोणता डीपी मा म्हैसनी तोंड घाल, एखादा डीपी मा बैलनी तोंड घालं का, घातलं का? कोणतंच डोर डीपी मा तोंड घालाव त्याला माहिती आठी उन्हत का 13व बिन 10व बी एक दिन विजाजवा त्याची तारीख दिली जा नाही. पण तुम्हाला सांगू का, माणसं इतकी बेसावध आहेत. असं कधी दिसलं का दादा तुम्हाला की भर दुपारी 2 वाजता एखादं डुक्कर मक्याच्या शेतात गव्हाच्या शेतात चरलं बा, बम झालं, चांगलं फुल झालं आणि ते डुक्कर एखाद्या स्लॅबच्या घरात 2 वाजता घुसून गेलं बा, झालं एखादं डुक्कर भाऊ बटर का आले दादा एखादा भाऊ वैक ना लागला घरनाचे का नाही रे बाप मी नाही बोलाव दिले नाही रे भाऊ आता तुमने नाही गोंगडी गुतेल दादा ऐका असं एखादं डुक्कर मला दाखवा ना एखादं बरं का, असं दाखवा एखादं की भर दुपारी मक्याच्या शेतात गव्हाच्या शेतात सरलं आणि ते डुक्कर दुपारी कोणाच्या स्लॅबच्या घरात घुसून गेलं. दिसलं दादा, दिसलं बाबा कोणाला? डुक्कर कधीच कोणाच्या घरात जात नाही. किती का बॉम्ब होऊ द्या ना त्याला, मक्का खाऊ द्या का काजू बदाम खाऊ द्या, जाणार. त्याला माहिती आपली स्लॅबच्या घरात जागा नाही. पण माणसं इतकी बेसावध आहेत. मी चांगल्या चांगल्या बंगल्यातल्या स्लॅबल्या घरातल्या माणसांना डुकरासारखं गटारीत लोडताना पाहिलं. चांगल्या चांगल्यांना गटारीत लोडताना पाहिलंय. अरे माणसाला माणसाचा धर्म कळत नाही तेव्हा तुकोबाराय सांगायचे धर्म तो ना कळे हो धर्म कोणा कळे हो धर्म कोणा कळे, हो धर्म कोणा कळे. हो काय जागी गेले डोळे, काय जागी गेले डोळे, धर्म तो न कळे हो धर्म तो न कळे. काय झाके गेले डोळे, काय झाके गेले डोळे, धर्म तो न कळे धर्म तो काळे. माणूस राहून माणसाचा धर्म कळत नाही म्हणून तुकोबार सांगतात आम्हाला विचारा सावधान ऐसे काय ते विचारा. कोणी विचारा आले हो महाराज ऐका, सावधान शब्द कठीण आहे, सावधानाची पार्श्वभूमी कठीण आहे. जगद्गुरु तुकोबार आहे सरळ लिहितात म्हणजे असं हलक्यात घेऊ नका. चांगल्या चांगल्यांना सावधान शब्दाचा अर्थ कळाला नाही. चांगल्या चांगल्या मायमावल्या चांगले चांगले विद्वान माणसं बेसावध झाले, खटल्याच्या खटल्या करून येतल्या त्यांनी. चांगले चांगले एक बाई अशी विद्वान होती जिच्यावर कृष्णाची सत्ता होती. कृष्ण ऊन सुद्धा पडू देत नव्हता तिच्या अंगावर. आणि एक माणूस इतका विद्वान होता, 100 भावांचा मोठा भाऊ होता दुर्योधन, पण अहंकार होता. उर्मी आणि गुरमी होती अंगात. एक लक्षात ठेवा, बापजाद्यांच्या इस्टेटीवर कधीच उर्मी आणि गुरमी करू नये माणसाने, ते टिकत नाही आणि राहत नाही बरं ती. आणि जे बापजाद्याच्या जीवावर गुरुगुरु करतात ना, त्या गावात डुकडुक करताना वय काही जात. वाक्य अंडरलाईन करा. बापजाद्याच्या जीवावर जे गुरुगुरु करतात ना, त्या गावात डुकडुक करताना ओळखले जातात. कसे ओळखले जातात सांगू का तुम्हाला? जसले 1-1 रुपयानी किंमत आहे ना त्या माणसे नम्रता ते जगतं. आणि जसले आईत बापजादानं भेटेले ना त्यासले गाड्या तंगाडताना देखा तुम्ही अशा वाकड्या तंगाडतीन, अशा तिरप्या तंगाडतीन, असा कोणले कट मारतीन, कोणले असा हारणं वाजतीन, असा कोण पण असा बुरुकंडिंग जातीन. या असा गाव मा असा बुरबुर आणि गुरुगुरु करणारा असा हवेली वाल पाहिला असा कोपरे कोपरे चालतच त्या. तडे माहिती आहे ना घसडी देती, तडे चालाव नाही. बाप जाद्याच्या जीवावर नाही. एक लक्षात ठेवा, इतके बेसावध जगू नका, सावध होऊन जगा.
बापजाद्याची IT इस्टेट भेटली असेल तर अशा नम्रतेने जगा, संप्रदायाचं बोट धरून जगा, इतके विशाल मोकड्या अंतकरणानं जगा, इतके सुसंस्कृत जगा, संपत्तीचा वैभवाचा इतका योग्य वापर करा की तुमची गावापुरती इमेज नसायला पाहिजे, तुम्ही परिसरात असे पेरले गेले पाहिजे की तुमच्या नावावर तुमच्या गावातल्या माणसाला कोणीतरी कप भर चहा पाजला पाहिजे, मग आपल्या बापजाताचं नाव कमवता येतं माणसाला. उत्तमाची उर कीर्ती मागे, उत्तमाची उर कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणाची चर, तुका म्हणे एका मरणाची चर, उत्तमाची उर कीर्ती मागे, उत्तमाची उर कीर्ती मागे, वाजा ना आमच्या दादांसाठी टाळ्या बी अशा 3 रुपये शेकडानं वाजरा, तुम्ही 5 रुपये तर वाजा. मी जेव्हा चालू ना तेव्हा तुमची सर्वांची गंमत पाहतो, तुम्हाला असं वाटणार ना आम्ही बटानबटा बचत गट ना हप्ता वाटणार आहे तेव्हा. एक लक्षात ठेवा, टाळी वाजण्यासाठी दिल खुलासपणा पाहिजे, मन मोकळेपणा पाहिजे. एक लक्षात ठेवा, बेसावध वागला दुर्योधन, बापजाद्याची उर्मी आणि गुरुमी होती. आज आजीच्या निमित्ताने काही लोकांचं चरित्र आठवलं म्हणून सांगून जाईल. इतका बेसावध वागला, एका दाशीने सांगितलं समोर जलाशय आहे, जाऊ नका, पाण्यात पडाल. पण अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा. अवे कुचबटा ना ताई, लोकनगर जाणार तुम्ही एवढा 90 किलोना कीर्तन करले बे राहणार निसासूल जितेराव दिशातल्या, तुम्ही तर पहिलाच मुलचा असूल मोठाक्षा नको बेन, मला पहिलेच करते जाता यायचे सुकना जाय आणि सुकना ये. मी प्रेमी लोकांच्या नगरीत आहे म्हणून संताप अजिबात करी राहिनो नाही तर मला हाल चाल मिळ मी काही सहन करत नाही. तरी मी गाडीत बसलो ना दादा, तरी विचारून घेतलं माझ्या पत्नीला, म्हणतात देख असं रोज टोकस तू सुकना जा आणि सुकना या. मी आज गाडीतनं उतरून घेतलं मैरंदा आणि विचारून घेतलं, म्हणतं तू असं टोकस का मग, मला 10 मांजरी आडे घातल्या चालतील पण तू नको आडी येत जाऊ. तिनं मला सांगितलं म्हणे द्या का तुम्हाला सांगण्याचा राग नका येऊ द्या, पण तुम्ही सुखाने जात जा सुखाने घरी. म्हणतं असं का मग, म्हणे तुम्ही असं दाखवला पोरेसवर खोई उठस, कोई मधमात बोलणारवर खोई उठत. म्हणतं मी खोई उठस तू ना काय जात, म्हणे मग आसन पायरी एखादा दिन लोक घेरतील, आसन पायरी लोक एखादा दिन बनाडतील. मला सांगायची ती म्हणे असा नियाना पिया करतील. म्हणतं नियाना पिया माले करू दे, माल जोडतील, तू ना काय बापना जा, म्हणे बी काही बापना जा आणि म्हणे. म्हणतं मग पण तुम्ही अर्धी रातले घर उन्हात का सुजेल शेत का उतरेल शेत, मी बी वय कावनी म्हणे. आता तिचंही म्हणणं बरोबर आहे, आपली जर तब्येत डेपना पोतान गती तर ती बी काय केली विठ्ठल. ऐका ना, त्याच्यामुळे मी हात जोडून सांगणं सुकना जाऊ द्या बिन मला. गोड आहे तुम्ही, तुमच्या गड्यात प्रत्येकाच्या गड्यात तुळशी माळा दिसतात म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही येत आहे का. लय वातावरण गोड आहे. एक लक्षात ठेवा, जलाशयात जाताना दुर्योधनाला एका दाशीनं सांगितलं जाऊ नका हो तिकडे, पाण्यात पडाल. पण मोठ्याच्या पोटी आल्यानंतर उर्मी आणि गुरुमी असते, जसा गेला तसा धपकन पाण्यात पडला. धपकन पाण्यात पडला. पाण्यात पडल्याचं त्याला काहीच राग नाही, रोष नाही, रुसवा काहीच झाला नाही. पण ऐका ए माझ्या ताईंनो, ए पुरींनो, तुमचा बाप उद्या तुम्हाला लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवणार आहेत ना, पोरीच्या जातीला हसण्याचं सुद्धा बंधन आहे. तुमच्या आईकडे पहा, एकही बाई बिना पदरेची बसलेली नाहीये. फक्त शंका एक, जे तुम्ही कस काय बिना ओढणीच्या आल्या ग. आई बोलली नाही तुम्हाला घरात, आई इतकी बेसावध आहे. तुम्ही भावाला दिसल्या नाहीत, बहिणीला दिसल्या नाहीत, कोणाला दिसल्या नाहीत. अजून गंभीर विषयापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. मला फक्त निमित्त आहे कार्यक्रमाचं. वातावरण गोड आहे. जगताना आणि मरताना कौशल्य ठेवा.
तुम्ही हसल्यात म्हणून तुम्हाला एका हसणाऱ्या बाईचं तत्व सांगतो. जसा दुर्योधन पाण्यात पडला ना, तसं तिसऱ्या मजल्यावरती एक बाई विद्वान होती, पांचाली होती, कृष्णाची बहीण होती, 5 पांडवांची पत्नी होती. इतकी तेजस्वी होती, इतकी सुंदर होती, इतकी देखणी होती, इतकी लावण्य होती की महाभारतात तिचं चरित्र जर नाही सांगितलं तर काहीच सांगता येत नाही. इतकी ग्रेट बाई होती. तिचं नाव द्रौपदी, तिचं नाव पांचाली. सूर्यानं जरी तिच्या अंगावर ऊन पाडायचं ठरवलं ना तिच्या अंगावर, तर कृष्णाची परवानगी घ्यावी लागत होती. एवढी तेजस्वी आहे प्रिय, एवढी ग्रेट होती. पण दुर्योधन जसा पाण्यात पडला तशी बेसावध प्रमाणे तिसऱ्या मजल्यावरनं त्या बाईनं टाळी वाजवली. एक लक्षात ठेवा माझ्या ताईंनो, दादांनो, इतके बेसावध वागू नका. कोणाला एखाद्या वेळेस मारल्याचे वय मिटून जातात, पण बोलण्याचे, शब्दांचे घाव मिटत नाही. आज आपल्या कुटुंबांमध्ये दरड जी पडली आहे ना, आपल्या रक्ताची नाती जी दूर झाली आहेत ना, आपण भाऊबंदकीमध्ये जे मन वाकडे झाले आहेत ना, आपले सगळ्या सोयऱ्यांमध्ये जे मन वाकडे झालेत ना, कशामुळे झालेत माहिती आहे? फक्त बोलण्याच्या नात्यावर. कोणी बोलतंय का या घरात? फक्त बोलण्याच्या कलेमुळे. काही ठिकाणी बायांनी शब्द घासरला तर काही ठिकाणी माणसांनी शब्द तोडून फेकला. काही ठिकाणी म्हाताऱ्या माणसांना सुधारलं नाही तर काही ठिकाणी तरणे बाण सुनांना समजलं नाही. आज आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये जी काही दरड पडली आहे ना, त्याला फक्त कारण एकच आहे, बोलणं. आणि हे बोलणं शिकवण्यासाठी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी हातात घ्या. पहिल्याच तत्वाला तत्व कळेल. ज्ञानोबारांची परिभाषा आहे साच आणि मवाड, मितुले परी रसाड आणि शब्द जसे कल्लोळ अमृताचे. स्त्री असू द्या का पुरुष असू द्या, बोलण्याची कला अवगत असू द्या, पण सूत्र असावं, सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. सूत्र असावं, मुखी अमृताची वाणी, देह देहाचे कारणी. एवढी विद्वान बाई. पण दुर्योधन जसा पाण्यात पडला ना, तसं तिसऱ्या मजल्यावरनं टाळी वाजली. आणि टाळी वाजताना द्रौपदी बेसावधपणाने बोलली. ऐका हे माझ्या ताईंनो, आंधळ्याचा पोरगा आंधळा. एकच शब्द बोलली द्रौपदी, आंधळ्याचा पोरगा आंधळा. बेसावध होती. मला सांगा, द्रौपदी कृष्णाची बहीण आहे, पांडवांची पत्नी आहे, विद्वान बाई आहे. हिने बेसावध व्हायला पाहिजे होतं का हो? पण झाली ना, बेसावध झाली, शब्द फुटला ना. आंधळ्याचा पोरगा आंधळा बोलली ना. पण परिणाम काय झाला माहितीये? जो दुर्योधन पाण्यात पडला होता ना, त्याला पाण्यात पडल्याचा खेद नाही, पण जिथून टाळी वाजली आणि जिथून हसण्याचा आवाज आला तिथं अशी मान फिरवली आणि तिसऱ्या मजल्यावर पाहिलं की द्रौपदीने मला हसून टाळी वाजली आणि हसताना बोलली आंधळ्याचा पोरगा आंधळा. एक लक्षात ठेवा ताईंनो, दुर्योधनाने त्या पाण्यात गाठ मारली होती आणि पाण्यात गाठ मारताना त्या द्रौपदीकडे पाहिलं आणि सांगितलं, द्रौपदी आज हसून घे, आज टाळी वाजून घे, वेळ तुझी आहे, मीही बेसावध आहे आणि तूही बेसावध आहे. पण ज्या दिवशी मी सावध होईल ना, त्या दिवशी एक एक हसण्याच्या लहरीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एक एक टाळीचा बदला घेण्याशिवाय राहणार नाही. 3दा टाळी वाजली ना, तू 3दा रिक्वेस्ट करशील माझ्याजवळ. एकदा हसली द्रौपदी, एकदा टाळी वाजली. परिणाम काय झाला? 5 पांडवांना दूध खेळताना ज्यावेळेस हरवलं आणि हरवताना शेवटची बाजू द्रौपदी डावावर मांडली गेली, द्रौपदीही हरले. आणि दुःशासन ज्यावेळेस द्रौपदीला घ्यायला गेला ना, दुर्योधन दुःशासनाच्या मनातही नव्हतं, फक्त तिला त्या दिवसाची जाणीव करून द्यायची होती. एक लक्षात ठेवा कीर्तन ऐकणारे गावकरी मंडळीओ, कधीच माणसाने धसाला धसपट आणि माणसाला कुसपट समजू नये. जे एकेकाळी काजू बदामाचे लाडू खात होते ना, ते आज कंट्रोलचं धान्य खात आहेत. ज्यांच्याकडे एकेकाळी घरामध्ये दूध दही तूप खेळत होतं ना, ते आता अर्धा लिटरच्या उकड्यावर दिवस पास करतायत. ज्यांच्याकडे 12-12 सालदार एकेकाळी पाणी भरत होते ना, त्यातल्या बाया 300 रुपये रोजाने मक्का लावायला गेलेल्या मी पाहिल्या आहेत. ज्यांच्याकडे शब्दाची अहंकाराची झलक होती ना, ती माणसं पावडर मारायला जाताना मी पाहिली आहेत.
परिस्थिती येते आणि परिस्थिती जाते महाराज. माझ्या गावात 40 एकर मधली बाई 2 सुनांना बजावून सांगत होती. एक 22 वर्षाचं पोरग तिच्याकडे आजपासनं 30-35 वर्षाच्या काळाच्या अगोदर माझी आजी सांगायची. आज आजी गेली ना, माझ्या आजीनं मला सांगितलं होतं काय घरातली माणसं सावध करतात आणि काय घरातली माणसं बेसावध करतात. 40-42 एकर मधली बाई 2 मुलं रिद्धी सिद्धीनं लक्ष्मी पाणी भरत होती. खेळतं होतं पाठाचं पाणी, गिरण्याचं पाणी, गव्हाईसारखी जमीन, हत्तीच्या मस्तकासारखी जमीन. सर्व घर आनंदाने फुलत होतं, नांदत होतं. सर्व्याकडनं चहू बाजूने लक्ष्मी गलगलाटीनं नांदत होती. एक 22 वर्षाचं पोरग, माय मेलेलं बाप मेलेलं पोरग गेलं आणि एवढं सांगितलं. शब्द आहे खानदेशातला. वयनजी, हो वयनजी म्हणे माय नाही म्हणा, बाप नाही, मला नका काही द्या जास्त, पण मला खाता पिता लाईल्या 2 टाइमनी भाकर बी दिनी ना, मी तुम्हाला घर काम करसू. अगोदर त्या बाईच्या घरी 4 सालदार राबत होते. त्या बाईनं शब्द दिला, आम्ही जास्त काही देवत नाही, खावापुरतं खावालेच दिसू, दुसरं काही देवत नाही. ए ऐकणारे सर्व दादा ऐका. अरे पोटाला लागलेली भूक आणि पदरी पडलेली गरिबी ज्या दिवशी विद्वान माणसाचाही काळ बदलवते ना, मूर्ख माणसाच्या घरी पाणी भरावं लागतं. मूर्ख माणसाच्या घरी सुद्धा पाणी भरावं लागतं. त्यानं शब्द दिला, वयनजी तुम्ही जे दिशात कपडाला तस पुरतं तर दिशात 6 महिनामा. नवऱ्याची फार मोठी गंमत होती त्या बाईची. पोरग कामाला लागलं, मायबाप मेलेलं होतं, पोरग गुरंढोरं चारायचं. अरे जी माणसं गुरंढोरं चालतात ना त्यांचा आहार मोठा असतो. यायवर वन फिरावं लागतं, गुराढोरांमागे पाय फिरून जातात. पोरग सकाळी 2-2.5 भाकर खायचं, संध्याकाळी 2.5-3 भाकर खायचं. त्या बाईनं 2 सुनांना सांगितलं, ऐका हे माझ्या मोठ्या घरातल्या ताईंनो, भलेच तुम्हाला महादेवावरती पाणी नाही टाकता आलं ना, टाकू नका, पण दारी आलेलं कोणाचं लेकरू हलकड समजून हाकलू नका. गली आलीतलं कोणाचं गरीबाचं लेकरू आलं ना, त्याला कुचकं समजू नका. मी जास्त लांबचा नाहीये, तुमच्या परिसरातले मी लांबचं सांगत नाही. मी रोज फक्त समाज प्रबोधन करणारा माणूस आहे. मी जिवंत कहाण्यातलं तुम्हाला मानणारा तत्व सांगणारा माणूस आहे. त्या बाईनं एकच सांगितलं, लागी जा कामले, 2.5-3 भाकर खायचा. त्या बाईनं तिच्या घरी 4 सालदार राबत होते, लक्ष्मी पाणी भरत होती. पण ती बाई बेसावधपणे सुनांना बोलली, म्हणे यांना आहार चांगला आहे ना, यांना जेवण चांगलं जेवण करत नाहू, एकच करा, अय पुरी हो, याने भाकरला पीठ मग खोंगभर तेल टाका. आवाज कमी करायचा थोडासा. अय पुरी हो, याला बाजरीन पीठ जास्त लागस ना, भाकरी टाकण्या पडतीस ना, याना बाजरीना पीठ मग खोंगभर तेल टाका. तेल टाकता टाकता तेल याना आहार कमी करी. हाव 3 भाकरीसवर ना 1 दिन 1 भाकरवर ही जाई. मला सांगा ताई, ज्या बाईच्या नवऱ्याच्या पायाला लक्ष्मी आहे, तिच्या घरी रिद्धी सिद्धी नांदते, ती बाई एवढी बेसावत पाहिजे? एवढी मूर्ख पाहिजे ती बाई? बोलली होती बाई, सुना होत्या, आज्ञाधारी होत्या. सुना रोज भाकरीत तेल टाकायच्या. दिवसाआड दिवस चालले गेले. 3 भाकरींवरचा माणूस 1.5 भाकरवर येऊन गेला. कालांतराने त्याचं लग्न झालं, कालांतरानं त्याला पोरं झाली. मी 4 दिवसापूर्वी पाहिलेला किस्सा माझ्या गावातला तुम्हाला सांगतोय. त्याची 2ही पोरं मिरटीत भरती झाली. ज्याच्या भाकरीत तेल टाकलं जात होतं ना, त्याची 2ही पोरं मिरटीत भरती झाली. आणि जी बाई बाजरीच्या पीठ मध्ये तेल टाकत होती ना, तिचा नवरा मेला ना, तसं पोरं व्यसनी झाली. पोरं व्यसनी झाली. ती बाई जिवंत असताना 2 पोरं तिच्या समोर मरून गेली. कर्म देती झोले, तेथे कोणाचे न चाले. 2 पोरं मरून गेली, सुना चालल्या गेल्या. संपत्ती इखरा बिखरा होऊन गेली, काहीच राहिलं नाही. जी बाई बाजार करायला पाचोऱ्याला गेली, माझी ताई छकड्यात जायची, खाली उतरताना सालदार पाय घड्या टाकत होत्या. त्या बाईला परवा माझं निंबोनीचं रोप लावून मी घरी, जेव्हा माझ्या गावाला जर तुम्ही आला असाल तर असा भला मोठा दर्जा आहे,
मी दर्जातनं गाडी घातली. ज्या बाईच्याकडे एक कार्ड 4 सालदारक होती, 2 लेकरं होती, स्वतःची नंदनवन घर भरलेलं होतं. घरात एकदा का व्यसन घुसलं, घरात एकदा का दात्या घुसल्यात आणि घरात एकदा का पडतीचा पाऊस आला ना, रावणाच्या लंकेचं सुद्धा धूर व्हायला वेळ लागत नाही. बेसावत जगू नका. परिणाम काय झाला, मी 4 दिवसापूर्वी पडत्या पावसात निमोनीचं रोप लावून गावात गाडी घातली ना, ज्या माणसाच्या भाकरीत त्या बाईनं पीठ टाकलं होतं ना, त्यानं चौकात असं 3 ताली स्लॅबचं घर बांधलंय. त्या माणसानं त्याच बाईची 7.5 एकर जमीन सुद्धा विकत घेतली आहे. 7.5 एकर त्याच बाईची जमीन विकत घेतली. कोणत्या बाईची? जी बाई पिठात तेल टाकत होती बेसावतपणाने. त्याचे 2 पोरं मिठीत भरले गेले. असं भर चौकात घर आहे, असा भला मोठा पोर्चा आहे आणि त्या पोर्च्यामध्ये बंगईवर बसून असा 4च्या आकड्यात त्याचा नातू त्याला झोका देत होता. पहा नियतीचा खेळ. भगवान के पास देर है लेकिन भगवान के पास अंधेर नहीं है. त्याचा नातू त्याला झोका देत होता. आणि जी बाई, मोठ्याची बाई, मुलं मेली, नवरा गेला आणि ती बाई हातात कटोर घेऊन त्याच्या घराच्या गेट जवळ सांगत होती, नानभो मी 3 रोज आहे नि जेलनी, मला बाजरीन पीठ देतस. मी गाडीतनं ते पाहिलं, गाडीचा काच खाली केला. माझी स्वतःची धर्मपत्नी गाडीत होती. मी तिला सर्व सांगितलं. म्हटलं पाय, नवऱ्याच्या वैभवावर कधी भारी भरायचं नाही, मुलांवरती कधी भारी भरायचं नाही. ही ती बाई आहे की उभ्या दुधाच्या ताटलीत हात धुणारी, ही ती बाई आहे. ही ती बाई आहे की हा माणूस जो बंगडीवर झोका घेतोय ना, हिच्या पिठात, याच्या पिठात तेल टाकणारी ही ती बाई आहे. आणि पाय, ती बाई त्याच्या गेट जवळ उभी राहून सांगते, नानभो मला बाजरीन पीठ भेटी. खरं दुःख तर तेव्हा झालं, तो माणूस झोका घेत होता आणि झोका घेता घेता त्यानं शब्द पडला, वयनजी इसरी घ्या दिन मन बाजरीन पीठ मा तेल टाकणाऱ्या तुम्ही, वयनजी तुम्हाला पोऱ्यासना उष्टा लाडू देणाऱ्या तुम्ही, वयनजी तुम्हाला घरना उष्टा चिवडा लईसन म्हणा लेकरच खावाडणारा मी, वयनजी म्हणा खाणं सुद्धा वखाने तुम्ही, वयनजी तुम्ही जाड मोठं सुद्धा बोलत माले, वयनजी म्हणा मत नाही तुम्ही म्हणा दारचे बाजरी मागायला आल पाहिजे, पीठ मागायला आल पाहिजे. पण वयनजी देवना दारे म्हणा काहीतरी चांगलं करेल होतं. मी आज बंगईवर बटनू, वयनजी तुम्हाला काहीतरी चुकायला होतं. तुम्ही देखा आज म्हणा दारशे काय झालं, वाहिल्या बुधवे दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले आनंद पैशाची राहावे, ठेविले आनंद पैशाची राहावे. ठेविले आनंद पैशाची राहावे, ठेविले आनंद पैशाची राहावे. ताईंनो, दादांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात इतके बेसावध राहू नका.
वाहिल्या उद्वेग दुःखाची केवाडा. जीवनाचा प्रसंग तुमचाही निघून जाईल, जीवनाचा प्रसंग माझाही निघून जाईल, पण इथं बसणाऱ्या 35ल्या आतल्या सुनांनी आणि पोरांनी ऐका, असेल ना बापजाद्याची इस्टेट, असेल ना जीवनाची सुंदरता, असेल ना वैभव, नका रे कोणाला हलक्यात घेऊ. चांगलं जर पेराल ना तर 105 वर्षाचं आयुष्य पदरी देव बांधतो. चांगलं पेरा. द्रौपदी सारखी बाई टाळी वाजवताना बोलली, आंधळ्याचा पोरगा आंधळा. अरे भर मैफिलीत तिची साडी ओढली गेली. सांगा ना तिला सहकार्य करणारा कोण होता? ना देर ना जेठ ना भाऊबंदकी. इथल्या सर्व्या ताईंना एक सांगेल जाता जाता, गली आली मग कोणी गरीब होई, गली आली मग कोणी नादारी ना परिस्थिती वाला होई, सगळा सैरास मग कोणी गरीब होई ना. अरे कोणाच्या तरी मुलाला शिक्षणाला पैसा लागत असेल, कोणाच्या घरी दवाखाना लागत असेल ना. माझ्या ताईंनो दादांनो, असेल ना तुमचं वैभव, तुम्हाला वाटत असेल तर सहकार्य करा. शक्यतो तो तुम्ही सहकार्य करूच नका. पण सांगू का, तो माणूस आपल्या पायऱ्या उतरतो ना, पायऱ्या उतरता उतरता त्याला कधी कुचकं बोलू नका. मी बोललो ना, मारल्याचा वय मिटून जातो रे, बोलण्याचा घाव मिटत नाही. दुर्योधनाने हा घाव पकडला होता, फक्त भर सभेत द्रौपदीच्या साडीला हात घातला. अरे एवढे ताकदवर नवरे होते पण नाही काही करता आलं. 5 पांडवांची ताकद होती. आणि ज्या वेळेस सावध झाली ना त्यावेळेस कृष्णाला आवाज देत होती, पण परिणाम आहे का? सहज नाही दिला आवाज, सहज नाही दिला. पहिले भीष्म पितामहांना विनवणी केली, धृतराष्ट्राला विनवणी केली, अश्वत्थामा द्रोणाचार्य यांना विनंती केली, पण त्या सभेत एक माणूस असा होता, त्याचं नाव कर्ण. तो फक्त एवढा सावध होता की द्रौपदी तू फक्त ये माझ्याकडे, मी मागचा सर्व विषय संपून टाकेल, फक्त मला एकच शब्द बोल, कर्णा मला मदत करना. आणि हीच द्रौपदी सर्वांना हात जोडता 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 कर्णाच्या समोर उभी राहिली. आणि तेव्हाही अंतकरणातला अहंकार जिवंत झाला की याला मी सुतपुत्र म्हणून हाकललंय आणि याला मी हात जोडू. आणि हात जोडून द्रौपदीला बेसावधपणे तो मागचा काळ आठवला की कर्णा मी अभागी आहे, मी हात नाही जोडू शकत तुला, मी भीक नाही मागू शकत तुझ्याजवळ. अजून पुन्हा ऐका सर्व ताईंनो दादांनो, द्रौपदी जे वागली ना ताई, ते कधी तुम्ही वागझ्या नका, कधी कोणाला बोलझ्या नका. कधी कधी आपण बोलून मोकळे होऊन जातो, पण कधी कधी कोणाचे दिवस बसलेले असतात ना, ते कधी बदलतात ना, आपल्याला समजत सुद्धा नाही. द्रौपदी स्वतःला दोषी ठरवत होती की मी बेसावध झाली, मी बेसावध झाली. कर्णा तुझ्याजवळ हात पसरू नाही शकत. तिथून माघारी झाली. आणि विद्वान असलेला कर्ण याला राग आला, बेसावध झाला आणि कर्णाच्या तोंडातनं शब्द फुटला, अरे 5 पतींची पत्नी ही वेश्याच असू शकते. हे दुर्योधना दुःशासना, अरे हिच्या काय फक्त केसांना हात लावतो, होडीची साडी करीला विवस्त्र. आणि जेव्हा दुर्योधन दुःशासन विवस्त्र करतोय, सर्वांना हात जोडते जोडते जोडते, कोणीही मदत करत नाही, कोणीही सहकार्य करत नाही, तेव्हा त्या जगाच्या मालकाला सावध राहून आठवते, शब्द फोडते, तुम बिन मोरी कोण खबरल तुम बिन मोरी, कोण खबरल गोवर्धन गिरधारी, ओ गोवर्धन गिरधारी, ओ गोवर्धन गिरधारी, ओ गोवर्धन
वरदान. आणि जेव्हा कृष्ण आला ना, कृष्णा तर अगोदर साडी दिली, साडीत नारी का नारीत साडी कडू दिलं नाही. पण ज्यावेळेस द्रौपदी विवस्त्र होत नव्हती ना, त्यावेळेस कर्ण सावध झाला आणि कर्णानं खाली मान घातली आणि रडायला लागला. रडता रडता कर्ण बोलायला लागला, अंतःकरणाशी झुंज द्यायला लागला की ज्या अर्थी द्रौपदी विवस्त्र होत नाही त्या अर्थी कृष्ण कन्हैया इथं आहे. कृष्ण कन्हैया इथेच आहे, तो दूर गेलेला नाहीये. आणि नुकत्याच थोड्या वेळाने पैंजण वाजलं. पैंजण वाजता वाजता कृष्ण द्रौपदीकडे गेला आणि द्रौपदीकडे जाताना द्रौपदी हट्ट करायला लागली, का रे एवढा उशिरा आला. द्रौपदीला कृष्णानं सांगितलं, अगं तू बेसावध होती, तू पहिले देर जेठ आजल सासरे सासरे यांना हात जोडला, मला नाही आठवलं. मग इथं सावध व्हा की ज्या ज्या वेळेस प्रसंग येईल ना, यांच्याजवळ नका हात पसरवा. तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू संसार देवा पाये, वाहू संसार देवा पाये. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि वाहू हा संसार कधीतरी सांगा ना देवाला, करशी अंगीकार अनेक काय माझा भार. जीवीच्या जीवना तुका म्हणे हे नारायण नारायण कर ना. आणि तेव्हा कृष्ण तिथून निघाला, कर्णाजवळ कर्णाच्या समोर गेला. इथून मुद्द्याचा पॉइंट ऐका, संसार करणारी लोक हो, आपण कसे बेसावध आहोत. कर्णाच्या समोर कृष्ण गेला आणि कृष्णानं एवढा शब्द दिला, ए कर्णा वर्तिमान कर्णा. कर्ण वर्तिमान करत नाही. आणि कर्णानं कृष्णाच्या कमरेला पकडलं आणि सूर्याला पाणी देणारा भीष्म पितामहांसारखा तेजस्वी युद्धनीतीतला दाता कर्ण कृष्णाच्या कमरेला पकडून रडत होता आणि सांगत होता, कृष्णा अरे मी बेसावध झालो, मी हिच्या साडीला हात लावायला लावला, मी हिच्या साडीला मी बोललो, हिला वेश्या बोललो. कर्णा कृष्णा मी चुकलो रे, मी बेसावध झालो. आणि कृष्णानं त्याच्या खांद्याला बाहूला हात लावला आणि उभा केला. आणि मग त्या मैफिलीत दुसरी टाळी वाजली. कर्णाची पत्नी ऋषाली आली आणि ऋषालीनं सांगितलं, वा कर्ण साहेब वा, काय जगलात तुम्ही. वा कर्ण साहेब वा, काय वागलात तुम्ही. अहो मी जर गलीत फिरत होती या नगरीत फिरत होती तर अली गलीतल्या बाया मला मान देत होत्या, बाई तू कर्णाची पत्नी, दात्याची पत्नी, विद्वानाची पत्नी. मला तुमच्या कीर्तीवरती तुमच्या वैभवावरती बाया मला हळद कुंकू करायला बोलवत होत्या, मला चहा पाणीला बोलवत होत्या. पण काय वागलात कर्ण, काय बेसावध झालात. अरे जिच्यावरती देव पंखा हवा हलतो, जिच्यावरती देवाची सत्ता आहे, तुम्ही तिच्या साडीला हात लावायला गेला, तितके बेसावध झालात. आणि ऋषालीनं एक शब्द दिला, कर्णा अहो स्वामी पाहना माझ्याकडे. सर्व संसार करणारे माणसं ऐका, कर्ण विद्वान होता, सावधपणे एक शब्द बोलला, ऋषाली मी तुझ्याकडे पाहू नाही शकत. का पाहू नाही शकत. अगं मी तो कर्ण आहे, सूर्याला पाणी देणारा, भीष्म पितामहांच्या अगोदर उठणारा, पण मी बेसावध झालो दुसऱ्याच्या बाईच्या साडीला हात घालणारा. मी तुझ्या नजरेत नजर देऊ शकत नाही. सर्व्या संसार करणाऱ्या माणसांनी एक ऐका, तुमच्यावर डोक्यावरती फुलांचा हार किती पडतो याला महत्व नाही, लोक तुम्हाला मानतात किती हे महत्व नाही, लोक तुम्हाला काय समजतात याला महत्व नाही. तुम्ही संसार करताना इतके बेसावध वागू नका की स्वतःच्या पत्नीच्या नजरेत पडाल. जगातला तो माणूस श्रेष्ठ आहे
की तो स्वतःच्या पत्नीच्या नजरेत ग्रेट आहे. मी असू द्या का तुम्ही असू द्या, आपल्याला गाव डोक्यावर फुलं टाकत असेल आणि आपली पत्नी आपल्याला मानत नसेल, बेसावध आहेत आपण. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी या सर्व मैफिलीतलं सूत्र उचललं की भीष्म पितामह का बोलले नाहीत, तर भीष्म पितामहांच्या जीवन चरित्रातला एक पैलाडू क्षण असा आहे. भीष्म पितामह सांगतात, अरे मी टाच वाजली असती ना तर ही सभा बरखास्त झाली असती, हिच्या साडीला सुद्धा कोणी हात लावला नसता. पण घरातली मोठी सून ही घरातली तिजोरी असते, घरातली मोठी सून ही घराची शान असते, घरातली मोठी सून घरातली वैभव संपदा असते. अरे ही हिच्या धीराला स्वतः त्याला आंधळा बोलली असती, त्याला लंगडा बोलली असती, चाललं असतं. पण घरातलं वैभवशाली व्यक्तिमत्व म्हणजे सून, हिने सासऱ्याच्या नावावरनं टिंगल केली की आंधळ्याचा पोरगा आंधळा. ही बेसावध झाली ना, हिचे भोग हिला भोगू द्या, भोग तो ना घडे, हिचा भोग हिला भोगू द्या. आणि ज्या वेळेस तुकोबरायांनी भीष्म पितामह बेसावध होऊ शकतात, द्रोणाचार्य बेसावध होऊ शकतात, अश्वत्थामा बेसावध होऊ शकतात, पाची पांडव बेसावध होऊ शकतात, कर्ण बेसावध होऊ शकतो, द्रौपदी बेसावध होऊ शकते. अरे एवढे विद्वान बेसावध होऊ शकतात. पण या सर्व विद्वानांचा अभ्यास करता करता आम्ही सांगतो, आम्हाला विचारा सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा. सावधान ऐसे काय विचारा. अरे कर्ण बेसावध झाला, द्रौपदी बेसावध झाली. इथं ऐकणारे, कीर्तन ऐकणारे श्रोते हो, कधी इतकं बेसावध होऊ नका की आपल्याला बाजरीचं पीठ मागायची वेळ येईल. कधी इतके बेसावध होऊ नका की लहान्या मोठ्याला हसून हाडकं फोडण्याची संधी आपल्याला सापडेल. कधीच नाही. अरे कधी कधी जीवनाचा आनंद घ्या ना. काही काही लोक कोणाच्या लग्नातही गेले ना तरी त्यांचं तोंड असं आनंदानं फुलत नाही. जसं कोणा बी लगीनले तर आता असं वाटत त्यात चालू मऊ ठेवालेले आहेत बा. काही काही चेहऱ्याला अशी नुरानीच राहत नाही. परवा तर माझ्या कीर्तनाला असे बाबा बसले होते, त्या हाशीत बी नाही रडीत बी नाही. मला असं वाटतं बाबा असले का आपलं काही समजी राहिलं नाही बा. ते कीर्तन संपल्यानंतर बाबा नमस्कार करायला आले. मी त्यांना सांगितलं, म्हटलं बाबा तुम्ही काही नमस्कार करू नका, मीच करतो. मी हाडूच त्या बाबांना विचारलं, तर बाबा तुम्हाला कीर्तन आवडत नव्हतं का, तुम्ही हसले बी नाही. ते बाबा मला सांगायचे म्हणे, महाराज मला बी गण हसू हसू वाटे, पण यंदा कधी आमनार कर्जही जायले म्हणे. मग तुमनार कर्जही जायला मग या रातपाटना कीर्तन ना खेप आम्ही तुमले दी देत, तुम्ही कर्ज फेडल्या. अरे 2 तासाच्या कीर्तनात 2 दिवसाच्या आयुष्यात सूत्र महाराज पक्षी अंगणी उतरते. जेका गुंतवणी राहते तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. अरे पारब धान्य कोणी गरीब असेल महाराज, पारब धान्य कोण श्रीमंत असेल, पण एक लक्षात ठेवा, एक लता मंगेशकरांचं गाणं होतं, मीच माझ्या रूपाची राणी ग, मी कशाला आरशात. काय तुम्हाला सांगू का, आपल्याला जे रूप दिलंय ना देवाने, हे जगात कोणाला दिलं नाही. आपण आपल्या आता मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः कीर्तन करतो ना, कधी कधी चांगलं जेवण जर झालं ना, मला असं वाटतं मी उमेश महाराज दसरे मला असं वाटतं कधी कधी आपला आनंद घेऊन यायचा ना आपण.
एक लक्षात ठेवा, कधी कधी आनंदही मानता यायला पाहिजे, कधी कधी सुखही मानता यायला पाहिजे. अरे आता आम्ही 10-15 दिवसापूर्वी म्हणजे धोंड्याच्या महिन्याच्या लागण्याच्या अगोदर पाचोऱ्याला दैवयोग मंगल कार्यालय आणि त्या दैवयोग मंगल कार्यालयात लग्नाला गेलो होतो मंडळी मी. आणि लग्नाला गेलो तो एक आजी आहे ना पुढच्याच खुर्चीवर बसलेली होती आणि पुढच्या खुर्चीवर बसलेलं असताना काही वेळेस काही लोकांना वयाचं बांधरात नाही बेसावध वागतात. आता त्या आजीची मी निरीक्षण करत होतो. लहान्या मोठ्या सुना पाया पडायला येत होत्या, आजी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत होती. ऐका ना, इतका गोड प्रसंग, असं वाटत होतं आजी सर्वांना आशीर्वाद देते बा, काय गोड व्यक्तिमत्व आहे. आणि नेमकं वेळ काय प्रसंग असाला, टाळी लागण्याची वेळ आली. नवरदेव नवरी एकामेकाला माळा टाकणार, भूदेवता तदैव लग्न करणार. आता आपल्या हिंदू धर्मात एक नालायकपणा आहे, कोणता सांगू का, नवरदेव नवरी उचलायचा. बेसावध आहेत बरं आपण. ज्यांच्याकडे मुली लग्न करण्यासारखे आहेत ना, त्यांनी एक लक्षात ठेवा, आपल्या घरच्या नववधूला कधीच डोक्याबरोबर उचलायचं नाही. आपल्या घरच्या नवरदेवालाही कधी उचलायचं, अरे ओळखीचे राहत नाही, पाडकीचे राहत नाही, ते पोरं नवरदेवाचे मित्र असतील किंवा इकडचे तिकडचे असतात आणि ते नवरीला उचलतात, नवरदेवाला उचलतात. काय अजिबात तो विषय चुकीचा आहे. कधी कधी हे मोठी माणसं काही बोलत नाही ना म्हणून या गोष्टी घडतात. हे विषय कीर्तनात का बोलावे लागतात माहितीये का, इतर जातीय, इतर प्रांतीय, इतर धर्मात अशा गोष्टी खपवल्या जात नाहीत. हे फक्त आपल्यातच चालतंय, आपणच बेसावध आहेत. आता ते नवरदेव नवरीला उचलणं चाललं होतं, कोणी नवरीला उचलायचं, कोणी नवरदेवाला उचलायचं. आता त्या आजीनं बी गुपचूप राहावं ना, पण आजी बी गुपचूप नाही बसली. मी दुरून पाहत होतो. आजी त्या नवरदेव नवरीमध्ये गेली आणि नवरदेव नवरीला सांगत होती, नको दादा असं कर नका, नको भाऊ तसं कर नका. आणि तर डपडं बिवाजी घ्या, 92 आवाजी घ्या. आणि नवरदेवनी माडा टाकता टाकता ते नवरी मागे वडा माडा टाका मा, ती नवरी मागे राहिली, ती माडा आजीनाच घ्या मग पुढे. ती माडा जशी आजीच्या गड्यात पडली, मी गंमत पाहत होतो. म्हणतं येले म्हणतात हाते पाय मरी, तेले देव काय करी, आई दल्ली जाती नाही, आई माडा पडती. आता त्या आजीनं ती माळा काढली कशी तरी, त्या नवरदेवाजवळ दिली, त्या नवरदेवाने त्या नवरीच्या गड्यात टाकली. पण ती आजी सावध झाली. आजी सावध झाली ना, आजी कोणाच्या मागे लागली माहितीये का, त्या इडोय का शिटवाला मागे. हो भाऊ, हो दादा, तेवढं उडाय दे जो बरं, हो भाऊ तेवढं डिलेट का टाक जो बरं, हो भाऊ तो द्या काढजो नको बरं शीन, हो भाऊ ते उडाई टाक जो बरं. आता तो हिडो कॅशिटवाला माझा मित्र होतो, तो म्हातारीला घेऊन माझ्या जोडाला म्हणे, बाबा आजी म्हणता, आजीनं बडा चित्रपट टाका म्हणजे. आजीनं काहीच सांगू नको भाऊ, हो आजी त्यानं द्या सांगे, हो भाऊ उडाई देजो बरं तिथलं, ठेवजो नको बरं. हो तो म्हणे महाराज काय करू, म्हणता आजीले व्हायरल कर. आणि कितली व्हायरल कर, ती कुंभमेळा मग मोनालिसा जशी व्हायरल जाई ना तशी व्हायरल कर. काही वेळेस काही सूत्र कडत नाही महाराज, काहींचा स्वभाव विनोदी असतो. आता आम्ही आजच्या 10-15 दिवसापूर्वी मी पंढरपूरला कार्यक्रमाला गेलो ना, मग मी चंद्रभागेत आंघोळीला गेलो. आता माझा स्वभाव विनोदी आहे. आता खानदेशातली एक क्रुझर भरून आलेली होती, त्याच्यात त्यांची म्हातारी होती 85-80-90 वर्षाची आजी असेल. त्या आजीला काय केलं त्यांनी, त्या सर्व 4-5 सुना होत्या म्हणे, आपण आपली दल्लीनं डोकं धुईलू, दल्लीवर पाणी टाक देऊ, दल्लीला कुठे गिडी लयाव शेत आपण. आता जेव्हा आजीला पाण्यात उतरवलं, तिथं काही जास्त पाणी वगैरे नव्हतं, थोडंफार पाणी होतं. आजीने मस्त पटिली ना, डोकं मोकं सोडदी ना, डोकार पाणी कोण टाकरा ना, या आजीला अजिबात समजे नाही. फक्त भोवा एकच करत हसता हसता, चंद्रभागा माय आमनी दल्लीले, नाही नाही तसं नाही म्हणत त्या ते तसं नाही म्हणत होते, चंद्रभागा माय आमनी दल्लीनी इडा पिडा, तुम्ही तर मना पुढे चालाय ना. ऐका ना, गंमत काय होती तिथं, अमेरिकन बाया, विदेशी बाया पण आलेल्या होत्या नमस्कार करायला. ते वारीत हरे कृष्ण हरे रामा करते इस्कॉन संस्थेचे ते सर्व. आता ते विदेशी बायांना सर्व नवल वाटायचं, ती दल्ली ना मोक्या केशे, एपटा असं पाणी टाके,
तुमनाकडे वेगळी का दिल्ली होता विठाल ऐका आता ते विदेशी बायांना आणि ते विदेशी बाया म्हणजे कवय आता फोटो काढतीस कवय काय वाकड्या तिकडे होतीस ते आपल्याकडे बसले नवल वाटच ते आता ते मोकड्या केसन ते आजीवरती पाणी टाकत होती चंद्रभागा माय इडा पिडा लिजा आता त्या विदेशी बायांना नवल वाटलं त्या बाया कशा करत वाव वाव वंडरफुल वाव आता त्या विदेशी बायांना असं वाटलं या असं केलं का काहीतरी राहतो बुवा हाय आजी देव मी उई बुवा त्या विदेशी बाईसने बी त्यात बाईस पण तांब्याली ना आणि त्या दल्लीवर टाकायला लागणार वाव वंडरफुल वाव वंडरफुल ती केशस मग गुत्याला दल्ली नाही वा आय वंडरफुल नाही आय पंढरपूर आई वंडरपूर नाही वा आई पंढरपूर मला असं हसू यायचं महाराज या घरण्या सांगत आमने दल्लीने इडा पिडा आणि विदेशी सांगण्यात वाव वंडरफुल वाव वंडरफुल आणि ती केशेस झाकेल दिली नाही वा आई पंढरपूर एक लक्षात ठेवा कधी हसण्याची संधी भेटली तर हसून घ्या कधी रडण्याची संधी भेटली तर रडून घ्या न जाणे अंतिम काळ काय शिकवून जाईल सांगता येणार कोणता काळ अंतिम येईल सांगता येणार नाही ऐका ए माझ्या पोरींनो काळ इतका वाईट आहे काळ इतका वाईट आहे तुम्ही महाराष्ट्रात जगतायत माझ्या दिदींनो म्हणून तुम्हाला कीर्तनाला संधी भेटली राजस्थानमध्ये 14 वर्षाच्या पोरीवर 32 लोकांनी बलात्कार केला इतका काळ वाईट आहे 32 अरे 14 वर्षाची पोरगी महाराज 32 लोकांनी जेव्हा ते सर्व 32 लोकांचे फोटो पाहिले ना त्याच्यात काही त्याच्या आजोबाच्या वयाचे सुद्धा होते काही बापाच्या वयाचे सुद्धा होते अरे इतका काळ वाईट आहे की 32 वर्षाची पोरगी इथं सुखी नाहीये 4 वर्षाची पोरगी महाराष्ट्रात सुखी नाहीये अरे 2.5-3 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार करून एखादा माणूस शेणाच्या गोड्यात तिला दाबून देतोय माझ्या तालुक्यामध्ये पोरगीवर बलात्कार करून तिला कुट्टीमध्ये दाबून दिलंय इतका जर स्त्रीसाठी आणि माणसांचा काळ वाईट आहे तसे महाराजांनी सांगितलं की अंत काळीचा करणे विचार वेचती सादर घटिका पडे मला मोजून फक्त 10 मिनिटं बोलायचे माझी वेळ संपेल अंतिम काळीचा एवढा विचार करा आपण आज आजीच्या निमित्ताने बसलेलो आहेत सर्व पुरुषांनी सर्व महिलांनी एक विचार करा कोण जगणार आहे हो या गावात कोण अमरचा पाटा घेऊन आलाय कोणीच अमर आहे बरे कोणीच अमरचा पाटा घेऊन आलेलं नाहीये पण दादाओ मरताना फक्त एवढंच करा आपण ज्या दिवशी मरू ना त्या दिवशी आपला परिस्थितीचा नाही तर मनस्थितीचा विचार केला पाहिजे मी असे अनेक श्रीमंत लोक पाहिली की ते मेल्यानंतर फक्त त्यांच्या खल्लीचेच घर त्यांना ठेवताना पाहिली आणि अशी अनेक लोक पाहिली की जे कंट्रोलचं धान्य खात होते कामाला जाऊन भाकर शिजत होती त्यांच्या घरात आणि ती माणसं मेल्यानंतर त्यांच्यासाठी मशानभूमी गच्च भरली आपण मेल्यानंतर आपल्याला जी लोक ठेवायला येतात ना ती आपली परिस्थिती पाहून नाही येत आपल्या स्वभावाची खेती पाहून येतात आपल्या वागण्याची खेती पाहून येतात इथं सर्व जो समाज कीर्तन ऐकतो ना जाताना एकच सांगेल अरे अंतिम काळीचा एकच विचार करा रक्ताची आणि शरीराची नाती सांभाळा घरातनं माणसं चालली जातात ना पुन्हा ती येत नाही घरातनं जी माणसं आजी राहू द्या बाबा राहू द्या आई राहू द्या या पुरांना शांत कोणतंही नातं जाऊ द्या कोणाचा बाप जाऊ द्या कोणाची माय जाऊ द्या आज आजी गेली प्रत्येकाच्या नशिबी आजी होणं नसतं प्रत्येकाच्या घरात आजी पण नसते बरं कलियुगात आपल्या पोरांना इंग्लिश मीडियम मध्ये 50,000ची फी भरून जे वळण लागत नाही ना ते वळण लावण्याची घमेंड फक्त आपल्या अशिक्षित आजीमध्ये असते ज्या घरात आजी जिवंत आहे ना तिथं ते चालेल
तुम्ही 20,000 फी भरा, 50,000 फी भरा, पण लहान पोरं लहानपणी आजीबाबाच्या मांडीवर बसून जे शिकतात ना ते आयुष्यभर विसरत नाहीत. पण महाराष्ट्रात अशी एक दुर्दैवी गोष्ट आहे आता की ज्या वेळेस आजीबाबांनी लेकरांना घरात संगोपन करून शिकवायला पाहिजे ना त्यावेळेस घरात मायबापांना आजीबाबा सैन नाही होत, आजीबाबा चालत नाहीत, आजीबाबांचा राग येतो, आजीबाबांचा संतापही येतो. आणि जेव्हा अशी घटिका चालत येते ना, ज्या घरात आजी जाऊ द्या सासू जाऊ द्या त्या घरातल्या सुनांना विचारा काय शिकलो बो आपण आणि काय दुरावलो बो आपण. सोपं सांगू तुम्हाला माझ्या ताईंनो दादांनो, ज्या घरात सासू नावाचं विद्यापीठ चाललं जातं ना तिथली सुनबाई गलीमध्ये 17 बायांना विचारते, आत्या उडीदनं पीठ भिन्न कितल्या रामबंधूने पुढ्या लागतील, आत्या कोणतं बोगन लेणं पडी, कसा कितलं पाणी टाकणं पडी. ज्या सुनेला जिवंत सासूचा कंटाळा येत होता ना तिला गलीत 17 बाईंना हात जोडावा लागतो. फक्त असू द्या तुमची सासू घरात जिवंत, 17 बाया तुमच्या घरी पाणी भरतात. ही सासू नावाची घमेंड आहे, ही सासू नावाची ताकद आहे. भलेच तुम्ही महादेवावरती पाणी टाकू नका, पण एकदा तरी सासू नावाच्या विद्यापीठाला, सासू नावाच्या बाईला एखादी डेगडीभर पाणी गरम करा आणि बाथरूम मध्ये ठेवा आणि सांगा ना कधीतरी, आत्या मी डोकं धुई देस बा, मी पाठ घसडी देस बा. अरे ज्या दिवशी सून घरातनं असं सांगेल ना त्या दिवशी असं वाटतं की अंत काडीचा करणे विचार. मरताना सुद्धा गोड आशीर्वाद देतात ही लोक. 1.5-2 महिन्यापूर्वी सारंगखेड्याच्या ब्रिजवरनं 60-65 वर्षाच्या आजीनं आत्महत्या केली आहे. पेपरला हेडलाईन होती ती. 60-65 वर्षाची 70 वर्षाची बाई सारंगखेड्याच्या ब्रिजवरनं आत्महत्या करते. कशावरनं आत्महत्या केली? मी या आजीच्या नातवंडांना, या आजीच्या परिवाराला धन्यता देतो की तुम्ही आजीचं 105 वर्षानंतर उत्तर कार्य करताय. दादा तुम्ही स्वतः भाग्यवान आहात तर आहात, पण तुमच्यापेक्षा आजी भाग्यवान आहे. आम्ही खेतिया पान समलला कीर्तनाला जात होतो. जास्त काही नाही, मे महिन्यातला पिरियड मधली गोष्ट असेल ती. सारंगखेड्याचा ब्रिज सर्वांनी पाहिलेला आहे, काही लांबचं सांगत नाहीये. मे महिन्याचे पेपर पहिल्याच हेडलाईनला आहे. मी खेतिया पान समलला जात असताना गर्दी पाहिली. माझा मित्र त्यात होता. म्हातारीला ओरडून काढत होते. म्हातारी तर 2 दिवस सापडलीच नाही. 3ऱ्या दिवशी म्हातारीचं प्रेत वरती फुगून आलं होतं. आपण इथं आजीचं उत्तर कार्य करणाऱ्या माणसं आणि त्या घरातली आजी फुगून वरती येत होती. माझ्या मित्राला विचारलं, म्हटलं का रे रवी काय झालं रे? म्हणे बाबा तुला सांगासारखं आहे. अरे 3 दिवसापूर्वी आजीनं उडी मारली आहे. ती आजी कुठं सापडत नव्हती. त्या पाटींच्या कोपऱ्यामध्ये खाली घुसलेली होती, पाय फुगून वरती आलेली आहे. आम्ही कार्यक्रम करून आल्यानंतर माझ्या मित्राच्या घरी थांबलो. 2ऱ्या दिवशी आम्ही तपास केला की आजी का मेली बुवा. तर ती आजी याच्यासाठी मेली होती की तिच्या माणसानं त्या परिसरात 14 ते 15 वर्ष सरपंच पद भोगलेलं होतं. त्या बाईनं नवरा मेल्यानंतर 4-4.5 वर्षाचा काळ सरपंच पद भोगलेला होता. आणि ती बाई तापीमध्ये उडी मारते. मी हे का सांगतोय, माझी वेळ संपल्यानंतर इथं ह्या ज्या तरणे-बाण पोरी आहेत ना, यांना उद्या कोणाची तरी सून बनवायची आहे. या पुरी आई बनणार आहेत. इथं जेवढ्या बाया तुम्ही कीर्तन ऐकतायत ना, याच्यात निम्म्या घरांमध्ये सासू आज जिवंत आहे, सासरा जिवंत आहे. काही वेळेस घरामध्ये असा उभ्या होतो ना, तुम्ही नवऱ्याचा अजिबात धकू देत नाही. त्या दिवशी कर्तबगार माणसाला सुद्धा खाली मान घालावी लागते या घरातल्या छोट्या छोट्या भानगडींमुळे. मी अशा असंख्य बाया पाहिल्या नवरात्रमध्ये 9 साड्या घालून नाचणाऱ्या सासूला साधी थाटी करत नाही. मी अशा अनेक बाया पाहिल्या की महादेवाला 3दा भस्म लावतात, पण सासूला आत्या जेवतीस का औषध सुद्धा बोलतीत नाही. मी हे जे बोलतोय ना हे या युट्यूब चॅनलवर नाही. माझं नाव टाकलं का 2000 कीर्तन येतील युट्यूबवर. मी फक्त समाज प्रबोधनातलं एवढं सूत्र मांडणारा माणूस आहे. घराघरात जी आग लावली ना ती मी विझवण्याचा प्रयत्न करतोय. सासू विरुद्ध सून, सून विरुद्ध सासू.
आज आजीचं आहे म्हणून सांगतो. अरे 3 दिवसानंतर ते प्रेत ओढलं गेलं. तपास केला, का मेली ही म्हातारी, कशासाठी मेली. तपास केला, तिचा नवरा 14-15 वर्ष सरपंच पद भोगलेला माणूस. तपास केला, तिच्या नवऱ्यानंतर तिनं 4-4.5 वर्ष सरपंच पद भोगलेली बाई. दोघं पोरांना 11-11 एकर जमीन, टुबेल, ऊस. आणि त्या बाईनं का केलं तर तिचा 10 वर्षाचा नातू टायर खेळत खेळत गेला. दोघही सुना समोरच्या बांधलेल्या घरांमध्ये राहत होत्या, पण रात्या घरामध्ये ती बाई राहत होती. आणि रात्या घरापास जवळ पोरग 10 वर्षाचा नातू असं टायर खेळत 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 आला आणि आजीला एवढंच बोलला, आजी मन मायनी कडी करेले, मी तुला कडी आणू. ग्रामीण भागातली माणसं आहेत आपण, दही तुपावर प्रेम आहे आपलं. ज्या घरात आजी आणि नातवंडाचं नातं जिवंत आहे ना, तिथं आजही लक्ष्मी खेळते. जिथं बाया असं बोलायला लागल्या ना, नाही तुम्ही आईराणी बोलतीस त्याच ना संगे तुम्ही मराठी बोलत जा, नका ग माझ्या ताईंनो नका, आता त्या म्हातारपणी छेडूतीन ना. त्या नाही कोणत्या शाळेत गेल्या ग, पण तुमच्या नवऱ्याची कुईक उतारायला त्याच होत्या. 25 वर्षाचा नवरा तुमच्या पदरी बांधला ना, तिनं तुमच्या नवऱ्यासाठी मेथीचे लाडू नाही खाल्ले त्या आईबाईने. एकेकाळी उडदाचे पापड सुद्धा नाही खाल्ले त्या बाईने. ज्या सासू नावाशी तुम्ही झुंज घरात खेळतात ना, सर्व्या घराला आंब्याचा रस खाऊ घालणारी बाई भात आणि लोणचं खाताना मी पाहिली हो. जेवढ्या बाया खटल्यातल्या आहेत ना, तुम्ही सर्व्या बाया सासू म्हणून जे सर्टिफिकेट भेटलंय ना, सर्व्या सासू बनलेल्या बाया तुम्ही नातवंडांना खाऊ घालतात, नवऱ्याला खाऊ घालतात, पोरांना खाऊ घालतात, सुनांना सुद्धा खाऊ घालतात. पण खरं सांगू का, तुमच्या वाट्याला जेव्हा आंब्याचा रस येत नाही ना, जेव्हा पुरणाच्या पोळ्या कमी राहतात ना, सर्व्या बाया तुम्ही मान हलवतायत. का हलवतायत? कारण मी सत्यप्रत तुम्हाला सांगतोय, तुम्ही कधीच स्वयंपाकावर नाराज राहत नाही. तुमचं मन एवढं मोठं आहे की मन घरबार जेवण नवीन मन जाऊ दे, मी लोणचा मिता भात खायलीसू. माझ्या ताईंनो, जिने लोणच्या सोबत भात खाल्ला, तुम्ही तिचं खाणं म्हातारपणी हो कांता तो. आती वयव आता ती मरव आता ती चेटव. ज्या दिवशी सासू थकते त्या दिवशी हे शब्द बोलावे नाही लागत. ज्या दिवशी घरामध्ये सून हावं नावं कावं करायला लागणे ना, त्या दिन तुम्हाला सासू सासरा असतं नाही, त्या दिन आपला मायबापना जीवनले डाग लागस. ज्या दिवशी आपण सासूला हवं नावं कावं करायला लागलो ना, त्या दिवशी या गावाने आपल्या सासू सासऱ्यांचा इतिहास पाहिलाय. पण तुम्ही तुमच्या मायबापाचं नाव कमवण्यासाठी आलेल्या ताई आहेत. अरे 3ऱ्या दिवशी त्या बाईचं प्रेत ओढल्यानंतर त्या बाईला जेव्हा मृत्यू कशानं आला, तर ते पोरग टायर खेळता खेळता सांगत होतं, आजी कढी आणू का. वाटीभर कढी नातवंडाने आणली आणि वाटीभर कढी आणल्यानंतर त्याची माय कुठंतरी सामान करायला पडजीव करायला गेलेली होती. भुरकन त्या वेळेस येऊन गेले पाहिलं आणि भर चौकामध्ये पोरग वाटी घेऊन कढीचं उभं आहे, आजी ओट्यावर आहे. आणि ती सून त्या पोराला, त्याची आई त्या पोराला सांगत होती, आता ये रे लागेन भागे, ती चादडीला एक कडी ली जाऊ नको. जिचा नवरा सरपंच राहिला, जिच्या डोक्यावर फुलांचा हार पडला, ती एक वाटीभर कडीसाठी गई. एक वाटीभर कडी परत गेली आणि त्या म्हातारीने घराला कडी लावली आणि सरळ तापीच्या काठी आली आणि नदीवर जीव दिला. सांगा मला ताई, आता त्या उवासण्याशी कोणती सरपित्रीने आमोशा घालेल्यानंतर सासूना आत्मा शांतता लागी? सांगा त्या उवासनी कोणती आघाडी घालेल्यानंतर सासू आशीर्वाद दी? मी या मताचा माणूस आहे. अरे मरेल नंतर 56 प्रकारना भाज्या करू नका म्हणे ताईस्वन, पण जित्तापणे सासू सासरास ते एक्का भाजी होय ना शांततामा खावाडा. मग तेव्हा सूत्र तुकोबांचं कळतं की मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. आणि ज्या दिवशी तुम्ही असा दुरावा मायबापांसोबत कराल, त्या दिवशी जवळचा देव लांब गेलेला असेल. हे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या सुका म्हणे देवा अंतर लादुरे, सुका म्हणे देवा अंतर लादुरे, तुका म्हणे देवा अंतरे लाडिले, तुका म्हणे देवा
ठोपा रघु जय जय चला रघुमाय चला हार टाकला रे चला रघुमाये हरी जय 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 ठोबा रघुमाये जय 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 ठोबा रघुमाय हरी जय 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 ठोबा रघुमाये ओ जय 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 ठोबा रघुमाय हरी जय जय